महाराज की जय. मांडवा परमार्ग अध्ययन मंदिर संस्था आणि हे पहिलं सत्र आणि पहिल्या सत्राला मला व्याख्यान करायचं आहे. आणि या परम सोहळ्याला प्रामुख्याने ज्यांची अध्यक्षस्थानी निवड झाली अशी माझे परम स्नेही चितबन निवासी श्री बाबाजी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपल्यातीलच आपल्याला मार्गदर्शन करणारे असे माझे निमित्त परमपूजनीय परमहंत आचार्य श्रीकृष्ण निवासी श्रीकृष्ण आश्रमचे संचालक बाबाजी मोठे बाबा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे आपल्या संस्थेतील असे डॉक्टर केशराज परमपूजनीय डॉक्टर केशराज दादाजी कपाटे आमचे मोठे भाऊ. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे असे विद्वत रत्न ज्यांचा वांदेशकर पाठ आणि पारिमंडल पाठावर अगदी तळागळात जाऊन ज्यांनी डीपली अभ्यास केला आणि अनेक पोथ्यांचं संकलन करून या महानुभाव पंथाला एक नवीन आयाम दिला, एक नवीन विचार दिला आणि एक नवीन विद्यार्थ्यांना एक त्यांनी ती ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून दिली असे आमचे आदरणीय परमपूजनीय इष्टाधिष्ठे श्री आबादादाजी कपाटे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे असे आमचे मामा श्री प्रसन्न मुनी दादाजी आमनीकर. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आमच्या तपस्विनी राधिकाताई आहेत, अनेक जण आहेत, सर्व पदाधिकारी आहेत संस्थेचे, सर्व आपण. आता बरोबर वाजले 11:48 माझ्या ह्याच्यामध्ये बरं का. आणि ऐकतात ना, आणि सगळ्यांचं उदक झालेलं आहे. पोहे पतले का? मामांनी पहिले अरेंजमेंट केली ती. पोहे खाल्ले की पोहे कसे असतात, जड असतात बरं का. तरी पोहे होते विदर्भ स्पेशल. आमच्या तिकडले वांबूरचे आले की म्हणतात विदर्भ स्पेशल तरी पोहे, नाही का. असे तरी पोहे खाऊन आपण, तरी पोहे पचले की काय मला असं वाटू राहिलं, कारण फार नाचण्यात आलं, फार परमेश्वराच्या याच्यामध्ये गुणगानामध्ये तुम्ही मग्न होऊन गेले होते. आणि अशा नाचत गाजत आपण स्वामींच्या याच्यात आलो नागोदेव भट्टासारखं. आणि ती आपली शोभायात्रा आली आणि सगळा हा विधी आता निपटलेला आहे. आणि आता व्याख्यान म्हणजे 12 वाजता संपणार होतं, 12ला स्टार्ट करत आहोत. तरी तुम्ही आपल्या त्या जरठाग्नीला जो प्रज्वलित झाला असेल त्याला थोडं थांबवण्याचा प्रयत्न करा. आणि आचार्य श्री नागदेवांवर बोलायचं आहे, आचार्य श्री भट्टवासांवर बोलायचं आहे. तर मी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करतो. त्याआधी भगवान श्री चक्रधर स्वामीला या ठिकाणी बोलवल्याशिवाय, कारण भट्टवासांनी आचार्य श्री भट्टवासांनी जोपर्यंत स्वामींचं गुणगान करत नव्हती, श्री चक्रधररायाची कृपा प्रसादी मी येथुली जाणू शकत नाही का, भरपूर जाणतो. ते तर छोटंसं झालं म्हणतात. मग अशा स्वामींवर ज्यांची श्रद्धा होती अशा आचार्यश्रींचा विषय मला दिलेला आहे. आणि या ठिकाणी मी व्याख्यानाच्या आधी सुरुवात करण्याआधी मी म्हणतो, माझ्या मागे तुम्ही म्हणा, जोपर्यंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येणार नाही तोपर्यंत साधनदाता आले नाहीत तोपर्यंत मजा येणार नाही, आहे की नाही. साधनदाताला बोलवायचं म्हणून माझ्या मागे तुम्ही म्हणा, श्री चक्रधरा तुम्ही या हो, श्री माझी आर्त जाणुनिया हो, माझी मज शांत विना तुम्ही या हो, मज प्रेम देण्या तुम्ही या हो, मज तुझी एक ती लीळा, तुझी एक श्रवण करिता परमेशा, श्रवण थोडं जोरात होऊ द्या बरं का. होय, हा, श्रवण करिता परमेशा, थोडा जोरात आवाज.
मज वाटे जवळी सदा, मज राहावा तो स्वामी माझा, राहावा स्वामी माझा, माझ्या श्रूंची किंमत द्या हो, माझ्या तुझ्या प्रेमात मी राहो, तुझ्या प्रेमात मी राहो, श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री चक्रधरा तुम्ही आहो, माझी आर्त जाणून आहो, माझी असं निदान आहे बरं का. स्वामींना पाहिलं नाही आणि स्वामींना पाहिलं नसल्यामुळे या असन्निधानी भगवंताला विनवायचं आहे. तुझ्या रूपाचा तो रस, तुझ्या रूपात सन्निधानी दिला भक्तास, सन्निधानी दिला भक्तास. आम्ही असन्निधानी पापी, आम्ही नाही जोडील परमेशासी, नाही ते रूप मला दाखवा हो, ते रूप मला दाखवा हो, ते सदा नयनी श्री चक्रधर राहो, सदा नयनी श्री श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री तुम्ही आहो, माझी आर्त जाणून आहो, माझी मज शांत विणा तुम्ही आहो, मज मज प्रेम देण तुम्ही आहो, मज माझी आर्त जाणून आहो, माझी श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पुरुष वर्गाचा आवाज आला नाही आणि आम्ही तसंच करत असतो स्टेजवरून. काय सगळ्यांना आवाज द्यायला लावतो. एकदा स्वामींसाठी आवाज द्या इकडून. सर्वज्ञ श्री. आता बॅटरी चार्ज आहे बरं का. बॅटरी चार्ज झाल्याशिवाय मजा येत नाही. आणि मग असे पोहे आपण घेऊन या ठिकाणी बसलात आणि आता आचार्य श्रींचा त्या विषयावर आपल्याला ते ऐकायचं आहे सर्व. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मामाजींनी फार पूर्वी हा विषय दिला. आपण अशीचे 2-2.5 महिन्यापासून अतिशय व्यस्त कार्यक्रम सगळे, आणि त्या व्यस्त कार्यक्रमामध्ये सगळं बोलू बोलू यांना माहिती आहे कसं होतंय. पण तरी भगवंताची कृपा एवढी आहे की आम्हाला खोकले बिकले काही करत नसतात, नाही का. त्याच्यावर आम्ही हावी होऊन जातो, नाही का बाबा. हेही हावी झाले मी हावी झालो. मग अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य, महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर वर्धापन दिन सोहळा, मला वाटते कितवा आहे, 40वा वर्धापन दिन सोहळा. पाहता पाहता नाही का त्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर होऊन गेलं. आणि आमचे मामाजी श्री प्रसन्नमुनी दादा खामनीकर जेव्हा बोलत होते त्याच वेळेस त्यांनी पहिले 2 अश्रू माझ्या डोळ्यातून पाडून टाकले. आता महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर संस्थेचं वक्ता म्हणून मी बोलणार नाही बरं का.
आणि मी जे काही बोलणार आहे विद्वज्जनांसाठी नाही, तुमच्यासाठी, त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही, नाही का. तर सांगायचं तात्पर्य की वक्ता म्हणून बोलणार नाही, मी एक मनोगत म्हणून किंवा एक तुमच्याशी संवाद साधणार आहे. इथे वक्ता नाही, इथे इथे बसणंही बरोबर नाही, पण आता तुम्ही काहीतरी करावं लागेल त्याचा तो मान आहे फक्त. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य मी इथे वक्ता म्हणून अजिबात बोलणार नाही, तर तुम्हाला माझं मनोगत मनोगत म्हणण्यापेक्षा एक संवाद तुमच्याशी आचार्यश्रींचं जे काही आहे आपण ते श्रवण करणार आहात. तुम्ही पुराणी पडिये जाल या टीकेमध्ये आलेलं आहे, फार सुंदर असं वर्णन आहे. स्मृतीस्थळ का वाचायचं बा, स्मृतीस्थळ का वाचायचं, मग त्याच्यात सांगितलेलं आहे. तुम्ही पुराणी पडिये जाल त्या टीकेमध्ये पूर्ण वर्णन आलेलं आहे की का बरं आपल्या पूर्वजांची ती आठवण आपण करायची आहे. स्मरणाचा क्रम घेताना आधी परमेश्वराला आठवत नाही म्हणतात. कुठून आठवायला लावलं? खालून. आधी दर्शनीय वेदवंत बोधवंत, संचारी वेदवंत, दर्शनीय वेदवंत बोधवंत, चर्यावंत, आणि असं तो क्रम लावत 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 दृढ चर्यावंत, असा अनेक 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 क्रम लावत लावत तो प्रेमियापर्यंत गेला आणि प्रेमियावरून परमेश्वरापर्यंत. मग असा क्रम का घेण्याची वेळ आली? बरोबर आहे, असा क्रम का घेणे? कारण प्रत्येक माणूस, आणि इथला माणूस तर स्मरणनिष्ठ माणूस आहे, त्याच्यामुळं सर्व सद्भक्त स्मरणनिष्ठ आहेत, आणि असा क्रम घेण्यात आला. मग स्मृतीस्थळ का हवा, हा विषय फार महत्वाचा आहे. स्मृती तर आठवण होईल का? यांना यांचं जर जर चिंतन केलं, ठीक आहे, स्वामींचं चिंतन तुम्ही म्हणाल ठीक आहे, पण यांचं चिंतन केल्याने काय होईल? स्वामींचं चिंतन केल्यावर कर्मनाश होईल म्हणतात, योग्यता होईल म्हणा. गोसावे ते जो चिंतित आहे कर्मनाश होय, योग्यता होय. पण आचार्यश्रींपासून इतरांचं सर्वांचं आपली आतापर्यंत आलेली वंशावळी परमार्गात अनेक थोर मोठे आचार्य होऊन गेले, आता सुद्धा मागच्या काळात होऊन गेले, अनेक अनेक तपस्वी होऊन गेले. मग यांचं चिंतन केल्यावर, यांना आठवल्यावर काय होईल, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, तुम्ही पुराणी पडिये जाल त्या टीकेमध्ये भाष्यकारांनी फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे की जन्मजयाला, म्हणजे परीक्षिताचा जो मुलगा होता जन्मजय, मग परीक्षिताने म्हणतात की ते ब्राह्मणाला सांगितलं की असं असं पहा, आणि त्या ब्राह्मणाने काही बरोबर हे दिलं नाही परीक्षिताकडून, मग त्यांना काही आवडलं नाही. मग या परीक्षिताचा जो मुलगा होता जन्मजया, यांनी काय केलं की ते 18 ब्राह्मण उकडत्या कढईत टाकले. 18 ब्राह्मण त्या उकडत्या कढईत टाकले, आणि टाकल्यानंतर त्यांची हत्या झाली. मग हत्या झाल्यानंतर मग जन्मजयाला वाटलं आता कसं, 18 ब्राह्मण हत्येचे पातक यांच्या माथी बसलं, मग आता काय करावं? मग त्यांनी जसे राजगुरू असतात त्यांना सगळ्यांना बोलवून आणलं आणि निबंध काढला, याच्यावर काय उपाय आहे, तर म्हणजे जेवढं पातक लागलेलं आहे मला काय करावं लागेल याच्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या पूर्वजांची आठवण करा. त्यांचे पूर्वज कोण होते? पांडव. आणि मग श्रीकृष्ण भगवंत आलेच तिथे. मग पांडव त्यांचे पूर्वज होते, मग तुम्ही आपल्या पांडवांचे जे पूर्वज होते तुमचे, त्यांचं तुम्ही काय करा की त्यांची आठवण करा. मग तेने काही होय पा, मग तेने काही होय पा. आणि मग तिथे सांगितलेलं आहे की पूर्वजांची आठवण केल्यानंतर पापाचं शाळन होत असतं. आणि असं म्हणतात की जन्मजयाचे 18 ते ब्राह्मण पातकाची जी हत्या केली ती सगळी दूर झाली. ते सगळं वाचायला लाव, भागवत वगैरे सगळं सगळं. मग त्याच्यानी जन्मजयाची हे झाली. तर जेव्हा आपण स्मृतीस्थळ वाचू, त्या आचार्यांची आठवण करू, तिथपासून आलेल्या आजपर्यंतच्या आचार्यांची आठवण करू, तर मग आपलं काय होणार आहे? पापाचा नाश होणार आहे. आणि म्हणून ती आठवण म्हणजे स्मृतीस्थळ. गोसाव्यांच्या त्या श्रुती, भट्टोबासांच्या त्या स्मृती, आणि वृद्धाचार कवीश्वर बासांचा, आणि मार्गरूढी परशुराम बासांचा, असा तो क्रम आहे. आणि त्याच्यामधला सेकंड क्रम आहे तो म्हणजे स्मृतीस्थळ. आणि स्मृतीस्थळातले प्रमाण जे आहेत ते अतिशय महत्वाचे मानले जातात. म्हणजे या 4 याचे प्रमाण दिले जातात, आणि त्या 4 याच्या प्रमाणावर हा महानुभाव पंथाचे तत्वज्ञान असं टिकलेलं आहे. आचार्य श्री गुर्जर शिवव्यासांनी सगळ्या पाठांचा हे करून, मला फार आवडतात आचार्य श्री गुर्जर शिवव्यास,
त्यांनी सगळ्या पाठाचं संकलन करून बरोबर मांडणी केलेली आहे. आणि चतुर्थ शोधनिकार आचार्य श्री मुरारी मल्लभासांनी सुंदर असं, खूप सुंदर त्यांची सुद्धा अशी मांडणी आहे. आणि अशा प्रकारे हे पूर्वजांनी त्यांची ती आठवण, आजपर्यंत आलेल्या सर्व पूर्वजांची आठवण. आजही आपण पाहतो की महानुभाव परमार्थ अध्ययन मंदिर संस्था कशी उभी झाली, ती सुद्धा आठवण काढली तरी पापाचं शाळण होणार आहे. किती त्यागात तपस्यातून हे निर्माण झालेलं विचार आहेत, वास्तू, हे सर्व परमेश्वराने प्रत्येक ठिकाणी जे साह्यभूत झाले, परमेश्वराने कधीच पळू दिलं नाही. आणि त्या त्यागात तपस्यातून निर्माण झालेलं हे मंच आहे आपला महानुभाव परमार्थ अध्ययन मंदिर. आणि म्हणून आजही आपलं जे अव्याहत कार्य सुरू आहे हे असंच सुरू राहणार. हे कार्य कधीही बंद होऊ शकत नाही. कारण जगाच्या पाठीवर लक्षात ठेवायचं की मनुष्य हा चालला जातो, पण मनुष्याचे विचार कधीही मरत नाही. मनुष्य चालला जातो, मनुष्य कार्य करून, कर्तृत्व करून अनेक महान थोर पुरुष निघून जातात, पण त्यांचे विचार कधी संपू शकत नाही. आणि म्हणून आमच्या बाबांचे, कैवल्यवासी डॉक्टर बाबा आमचे, तुम्ही सर्वांचे परिचित आहे, या मंदिरचे संस्थापक, त्यांचे विचार कधी थांबू शकत नाही आणि त्यांचे विचार थांबू शकत नाही. म्हणून हा 40वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी आपण मोठ्या दिमाखात, मोठ्या उत्साहात पार पाडत आहोत. हे त्याचं फलित आहे, ते आहे. आणि अशा ठिकाणी मला तुमच्याशी संवाद साधायचा आचार्य श्रींवर. आणि ते स्मृतीस्थळावर प्रकाश टाकताना मामांनी जेव्हा विषय दिला, अनेक अश्रूच्या धारा मोकळ्या झाल्या. आचार्यांना निहाळत होतो, पाहत होतो, सगळ्या पद्धतीने आचार्यांना पाहण्याचा मी प्रयत्न करत होतो. प्रत्येक पद्धतीने, इकडून पाहायला जसं हिऱ्याला चारी बाजूने पारखतात तसं मी पाहण्याचा प्रयत्न करत होतो. आचार्य श्री कुठल्याच कार्यामध्ये कमी पडले नाही, कुठेच नाही. प्रत्येक गोष्ट न गोष्ट त्यांची एकदम मनाला अशी आधार देणारी होती. आणि म्हणूनच स्वामींनी त्यांना या सर्व पंथाचा आचार्य केलं. आचार्य श्रींचा कालखंड 64 वर्षाचा आहे असं म्हणतात. आणि जे काही तुम्ही लावत असाल त्यानुसार लावा, तो काही संशोधनाचा भाग तुमच्याकडे. पण सांगायचं तात्पर्य की भरपूर वर्ष ते आउट वर्ष, म्हणजे 3.5 वर्ष स्वामींच्या सन्निधानात आले. आणि 3.5 वर्ष स्वामींच्या सन्निधानात, 6 मास सिद्धपुरी, ते प्रभू बाबांच्या सन्निधी. आणि मग अशा प्रकारे त्यांचं जे काही आहे 32वा वर्खा अनुसरण खडकुलीला. तर असं आचार्यश्रींचा जो पूर्वपरिचय आहे. आचार्य श्रींच्या ज्या आजी होत्या त्या होत्या महादाईसा. आता ह्या महादाईसा नाही बरं का, एकी वेळी महादाईसी पुसले जीजी. आमची जी आजी होती ती महादेवराय अजूनही राजा, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये ती हे करायची, काय शास्त्रसंवाद करायची लोकांसमोर. म्हणजे पहिलेच्या काळामध्ये त्या राजांसमोर असे शास्त्रसंवाद करणारे त्यांचे बसले असायचे. आणि ती जी आजी होती महादाईसा, ती इतकी विद्वान होती जी एकदा ब्राह्मणांनी सर्व आपल्या राजाच्या लोकांना अडवून टाकला शास्त्रामध्ये. तर त्यावेळेस तिने असे उत्तर दिले, दक्षिणेकडून आलेले ब्राह्मण त्यांनी अडवून टाकलं. आणि त्यावेळेस असे उत्तर दिले की एकदम राजा खुश झाला. आणि त्यांनी पुरी पांढरी सकट इकडे रामसगाव पर्यंतचे जे गाव आहे तिला प्रदान करून दिले, तिला बक्षीस म्हणून दिले. आणि त्यानंतर काही कालखंडानंतर ती सरल्यानंतर परत घेण्यात आले. पण परत यांच्या ह्याच्यात कोणीतरी उभं झालं आणि परत ते गाव राजांनी यांना दिले. अशा प्रकारे पुरी पांढरे यांना त्यांना 2 हे पुत्र होते. एक भट्टोबासांचे जे पिता होते ते, आणि दुसरे वायनायक म्हणजे महादाईसाचे वडील. आणि हे माधव भट्ट, भट्टोबासांचे पिता. यांना 4 पुत्र होते. पहिले सारंगपाणी भट्ट, ते सरले. त्यानंतर भट्टोबासा, त्यानंतर वैजोबा आणि छोटी ओमाईसा. आणि तिकडे वायनायकांना महादाईसा वगैरे अशा भरपूर पुत्रे झाल्या. आणि अशा प्रकारे अपोलो वगैरे हे वायनायकाचा परिवार. आणि अशा प्रकारे मग स्वामी तिला म्हणतात की बाई, तिने तया ते खंडिले, त्या ब्राह्मणांना निरोत्तर करून टाकलं. आणि तुम्ही, आणि इतकी जिज्ञासक होती तिची बाई, ते तिथली जिज्ञासक, आणि तुम्ही आमच्या जवळच्या जिज्ञासक, म्हणून तुम्हा नाव महादाईसा म्हणा. आणि तिथून मग महादाईसाचं नाव महादाईसा असं पडलं. अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य की असं भट्टोबासांचा हा परिवार होता. आणि पहिली भेट भट्टोबासांची सिन्नरला झाली स्वामींना.
स्वामींची. आणि दादोसापासून रामसगावला स्थिती झाली आणि तिथनं मग सिन्नरला जेव्हा आले तर पहिलीच भेट झाली तांबूळ प्रसाद दान, आणि तिथून मग सुरू झालं. स्वामींची भेट झाल्यानंतर थोडं श्रुतीमध्ये मला उतरावं लागेल. स्वामींची भेट झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, इतिहास माहिती आहे की स्वामींची भेट झाल्यानंतर आचार्य श्री स्वामींच्या विरहात काही राहत नव्हते. आणि मग असं करता करता स्वामींना उत्तरापंथी बीजे करायची प्रवृत्ती बेलापूरहून, आणि बेलापूरहून प्रवृत्ती झाल्यानंतर भट्टोबास म्हणतात जी थांबा. स्वामी म्हणतात तुझ्यानी इति काय येतीचे अभिमान अभिमान सांगितला, तुझ्यानी उद्यमे काय होईल का, नाही मला जावं लागेल. जी थांबा ना ना मला जावं लागेल. अरे 3.5 वर्ष स्वामींनी ज्यांना लाडून ताडून योग्य केलं, अप्रोक्षासी पात्र केलं, असे जेव्हा स्वामी जेव्हा भट्टोबासांना सोडून जातात त्यावेळेसचा तो भट्टोबासांचा विरह अजूनही माणसाला वेदना, अशा दुःख वाटतं की तो विरह कसा असेल की माय बापे सांडले आपली अपत्याचा वटवोट करीत 4 दिस कडी घाले, 1 दिस नव्हे रे म्हणून जाऊची लागे. असे भट्टोबास आमचे माय बापे सांडले आपले अपत्य. लहान मुलाला जर का मायबाप सोडून गेले तर ज्या दिशेने मायबाप गेले त्या दिशेने तो रडतो, आणि रडत रडत तो तिथे हातपाय आपले पसरतो, त्या मातीमध्ये लोडवण घालतो. असे भट्टोबास म्हणायचे जी जाऊ नका. स्वामी म्हणायचे नाही मला जावं लागेल. आणि अशा ठिकाणी स्वामींचे ते काव्य मी त्याच्यावर केलं. विकी दादा छान म्हणतात नाही का, ते म्हणतात ज्यावेळेस स्वामी निघायला गेले आणि भट्टोबास म्हणतात की जी थांबा, मी सप्त व्यसनी होतो, धांदड म्हणती सारे. जी मी सप्तव्यसनी होतो ना, हातात तलवार घेऊन फिरणारा मी नागदेव, तुम्ही मला आचार्य केलंय का पंथाचा, आणि तुम्ही मला घडून मोडून योग्य केलं, आणि जीजी आज जातो म्हणता, हे कसं काय, हे शक्य नाही जीजी, जीजी तुम्ही जाऊ नका ना. आणि त्यावेळेस भट्टोबास म्हणतात, अरे स्वामी म्हणतात अरे याची सगळी व्यवस्था नाही उरली, काही नाही काही नाही, काय करतील ना जीजी, तुमचा वानर आहे ना हा सर्व करील जीजी, हा वानर मी सगळं करील पण तुम्ही जाऊ नका. आणि मग भट्टोबास तिकडे पाहतात आणि स्वामी त्यांच्या पाठीवर हात ठेवतात, आणि त्या प्रसंगाचं वर्णन मी थोडं टिपण्याचा प्रयत्न केला आणि त्या काव्यात टाकण्याचा प्रयत्न केला. मी सप्त व्यसनी होतो, दांदाड म्हणती सारी, मज कर्म गतीने छडले, खर्ग म्हणजे तलवार, खर्गाची जीवन झाली. मोठा भाऊ सरला, त्याच्यानंतर सर्व परिवाराची जिम्मेदारी यांच्यावर आली, आणि यांच्यावर आल्यानंतर मग काय सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं, आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर हातात तलवार, आणि तुम्हाला तो सगळं चरित्र माहित आहे भट्टोबासांचं. म्हणून ते म्हणतात खर्गची जीवन झाले, पण स्पर्श हा तुझा होता, जगण्याला अर्थ आला, विणवी तो तुझा वाणरा, देह तेजिल तुझ्या श्रीचरणा, जी जाऊ नका हो आता, हे स्वामी श्री चक्रधरा, विणवी तो तुझा वाणरा, देह तेजिल तुझ्या श्रीचरण. जीजी इथंच देव पाळेल जी, तुम्ही जाऊ नका. जीजी मला तुम्ही पाहिजे, मला काही नाही पाहिजे. जीजी मला तुम्ही पाहिजे, फक्त माझा श्री चक्रधरू पाहिजे. जीजी जाऊ नका तुम्ही. स्वामी म्हणतात नाही जावं लागेल वानर या, माझं जावे लागेल. का तो संवाद आजही भक्ताचा आणि परमेश्वराचा, आजही मनाला त्या वेदना तशाच चालत आहे. तुम्हाला वाटत नाही का हो, भगवान श्री चक्रधर स्वामी आपल्यापर्यंत पाहिजे, आपल्या जवळ पाहिजे होते ना, कुणाला वाटत नाही. जेव्हा स्मरण करा प्रातःकाळी उठून एक एक लीळा आठवतात, मग आचार्यश्रींचं दुःख कसं असेल, आचार्यश्रींचं दुःख कसं असेल नाही. आणि ते दुःख जेव्हा आचार्यश्रींना आठवण्याचा प्रयत्न करतो, खरंच असं वाटतं की काय तो भक्त आणि काय ते देव. आणि मग भट्टोबास
स्वामी निघून गेले. स्वामी निघून गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे भानखेडीच्या जंगलामध्ये विरह अवस्थेत भट्टोबास पडले. श्री प्रभूंच्या सन्निधानी आले सर्व परिवार आणि कुठेतरी विज्ञाला चालले जायचे, कुठेतरी भटकत 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 त्या भानखेडीच्या जंगलात. आणि आता ते जे जंगल आहे त्याला जिथे भट्टोबास आचार्यश्री पडले होते त्याला किल्लारी असं म्हणतात. त्या किल्लारीच्या जंगलात भानखेडीच्या जंगलात पडलेले होते. आणि जेव्हा जेव्हा कोणाला तिथून यायचे तेव्हा भिक्षा देताना म्हणायचे, कारण मला विशेष तो दिलाय स्मृतीस्थळातील नागदेव. 4 टप्प्यामध्ये नागदेव आहेत. पहिले हातात शस्त्र घेणारे नागदेव, दुसरे स्वामींचा स्पर्श झाला, त्यांच्या आचाराचा त्यांच्या विचाराचा जेव्हा स्पर्श होतो आणि भट्टोबाज जेव्हा घडले तेव्हा भट्टोबाज झाले. त्याच्यानंतर सर्वांना सांभाळणारे भट्टोबाज झाले आणि शेवटी तर मग त्यांनी सर्व गुरुकुळांचे आचार्य आणि सर्वांना सांभाळणारे असे ते 4 टप्पे पाडलेले आहेत त्याच्यामध्ये. पहिले हातात तलवार घेऊन, त्यानंतर आलेला तो नागदेव, त्यानंतरचे भट्टोबाज, त्यानंतर वानरेया स्वामींनी नामकर केले आणि मग आचार्य श्री नागदेवाचार्य उपाख्य भट्टोबास. असा प्रवास, जीवन प्रवास करत करत भट्टोबासांनी परमार्गाची पताका आपल्यापर्यंत आणून पोहोचवली. आणि मग श्री प्रभूंच्या सन्निधानी असताना विरहात विरहात फिरायचे. स्वामी भेटले नाही की फिरायचे आणि ज्याला भेटेल त्याला म्हणायचे श्री चक्रधरू द्या हो, माझं श्री चक्रधरू द्या हो, माझा श्री चक्रधर द्या. त्या ठिकाणी आचार्यश्रींनी काहीच पाहिजे नव्हतं त्यांना, फक्त स्वामी श्री चक्रधर प्रभू पाहिजे. जो भेटेल त्याला म्हणायचे श्री चक्रधरू द्या हो, श्री चक्र द्या, असं म्हणत म्हणत त्या किल्लारीच्या जंगलात पडले. आणि पडल्यानंतर मग महादाईचा शोधत शोधत आल्या. सर्वांना गवड्यांना विचारतात, अरे असा कोणी दिसला का? तुम्हाला स्मृती माहित आहे पण त्याच्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला दिसला का? हा, तो असा वेडसर वेडसर, तो श्री चक्रधराचा पिसाना तिकडे गेलाय, इथे दिसला, आता तिथे होता, आता तिथे गेला. तो चक्रधर चक्रधर द्या म्हणतो, तो का? हा आहे बरं का, इकडे आहे तो. हा आहे बरं का, तिकडे आहे तो. असं करत करत जीव शेवटी गेल्या. कुरुंदरे कुरुंदरे पिढुनी उभं केलं. उभा केल्यानंतर पाठीवर बसवलं, सगळं समजवून सांगितलं, अरे चल श्री प्रभूच्या सन्निधानी बोलवलाय. म्हणजे महदंबेने सुद्धा साधारण नाही. ज्या महदंबेने भट्टोबासांना जागेवर आणलं, उचललं, त्यांच्यासोबत संवाद साधला आणि ज्यावेळेस भट्टोबासांना चालता येत ना रुपये मज चालता नाही ग, ना रुपये मज चालता येत नाही, एवढे मला चालता येत नाही, चल मी तुला पाठीवर घेते नागदेवा, चल तुला पाठीवर घेते. अरे एका आमच्या महादंबेने फक्त आमच्या आचार्यश्रींना पाठीवर घेतलं नाही, हा 4गा महानुभाव पंत पाठीवर घेतला. त्याला एक आमची बाई म्हणजे महादंबा या कारणी आहे, त्याला निमित्त कारण आहेत. आणि महादंबेने घेतलं, पाठीवर आणलं, भानखेडीच्या जंगलाच्या जवळ आले. आणि जवळ आणल्यानंतर अतिशय महत्वाचं त्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे बरं का, मला फार ती स्मृती आवडते. आणि जेव्हा भानखेडीच्या जंगलावर जवळ आणलं, आणि अनेक पाठामध्ये अनेक अशा स्मृत्या वेगवेगळ्या पद्धतीने आकारलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये त्या एका याच्यामध्ये साताऱ्यावाल्या त्या याच्यामध्ये फार सुंदर दिलेलं आहे. मग जवळ जवळ जेव्हा आणलं तेव्हा ते लोक म्हणायचे, अरे हा चक्रधराचा पिसा, अरे हा जाणार होता ना, अरे हा मरता मरता कसा वाचला, अरे हा तर मेला होता, अरे हा तर पडून होता, अरे हाच तो श्री चक्रधरांचा पिसा, अरे हा जिवंत झाला बरं का. आणि महादाईसांनी जेव्हा भट्टोबासांना आणलं तेव्हा एक खांद्यावर हात आपल्या घातला, कारण त्यांना चालता येत होत नाही, त्यांच्या खांद्यावर एक हात. आणि महादाईसा त्या सर्व ऐकत होत्या. जेव्हा जेव्हा ते म्हणाले, अरे तो श्री चक्रधराचा पिसा ना, अरे हा श्री चक्रधराचा पिसा ना, हा तो श्री चक्रधराचा पिसा, असं म्हटल्यानंतर सगळं ऐकत होत्या. आणि त्यावेळेस महादाईसा मनातल्या मनात म्हणत होत्या, तुम्ही म्हणा. आणि दोन्हीकडून त्या दोन्ही ओळीमध्ये लोक होते. आणि असं म्हणताना ते गोपाळ वगैरे भानखेडीचे लोक म्हणायचे, श्री चक्रधराचा पिसा, श्री चक्रधरांचा पिसा, श्री चक्रधर द्या म्हणणारा ना तोच हा पिसा. आणि असं म्हणताना त्या आचार्यश्रींना आमच्या चालता येत नव्हतं, कलिथान होऊन गेले ते. आणि त्यावेळेस हळूहळू हळूहळू जाताना महदंबेचा हात आमच्या भट्टोबासांच्या याच्यावर होता, भट्टोबासांचा हा एक हात महदंबेच्या याच्यावर होता. आणि जी चक्रधरांचा पिसा म्हणताना महादाईसांनी जे उत्तर दिलं ते आजही माझ्या हृदयात ते घर करून आहे. इतकं सुंदर उत्तर दिलं ते. जेव्हा म्हणतात हा श्री चक्रधराचा पिसा, तेव्हा महदंबा आमच्या महादाईसा म्हणतात, हा रे वा,
अरे बा देवे वीण पिसा झाला रे. अरे कोणी कुणाच्या प्रेमात पागल होतं, कोणी कोणाच्या प्रेमात पिस होतं, पण आमचे आचार्यश्री आमच्या स्वामींच्या विरात पिसा झाले रे. अरे बा देवे वीण पिसा झाला रे. आमच्या श्री चक्रधर स्वामींशिवाय पिसा होणारा जगात जर कोणी असेल तर ते आमचे आचार्यश्रीच होते असे मला सांगावंसं वाटतं. आचार्यश्री शिवाय आणि काही झाले असतील, पण आचार्यश्रीनी ती संकल्पनाच मांडून दिली आमच्या समोर. पिस व्हायचं आहे ना, मग स्वामींच्या विरात व्हा. अनेक नवयुवक या ठिकाणी आहे. मला सांगावंसं वाटतं, पिस व्हायचं आहे ना, तिकडे व्हा. आमचे या मंदिरचे संस्थापक आमचे बाबा, अरे पायात चप्पल नाही. एक मनुष्य मला सांगत होता, आष्टिकलेला गेलो एकदा आमच्या गुरुजींसोबत, देववडी निवासी बाबाजींसोबत, आणि ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर ते सांगू लागले, त्यांना माहित नाही हे कोण आहेत म्हणून. देहाचं नातं वेगळं, पहिले मी देहाच्या नात्याने पाहतो, पण आता जेव्हा ज्ञानातून बाबांना जेव्हा पाहतो, भारतीय दर्शने आणि महानुभाव तत्वज्ञान या विषयाचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा असं वाटतं की प्रत्येक ग्रंथाचा अरे बाप रे बाप. जिथे ब्रह्मविद्या अभ्यासल्यानंतर मग ते लक्षात येतं की काय म्हणून राहिलेले आहे. तर असं ते व्यक्ती म्हणत होते, ते बोरकर होते, आणि ते सांगत होते, बाबा काय सांगू म्हणे, हे गाव वाया गेलं असतं म्हणे. भाऊ आहे तर तिथे, त्यांना माहित आहे, मामांना माहित आहे सगळं, नाही का, या सगळ्या भावना, हे गाव वाया गेलं असतं बाबा म्हणे. त्यावेळेस भयानक असा प्रहार झाला आमच्यावर. आणि अशामध्ये आमचे डॉक्टर साहेब तिथून यायचे म्हणे, 8 किलोमीटर आतमध्ये यायचे. चिखल होता, माती होती. वसंत भाऊ या ठिकाणी सगळ्यांनाच माहित असेल, दीपक भाऊजी आहेत. मग या ठिकाणी तिथून यायचे म्हणे, आणि मी एक फाटरा धोतरवाला माणूस बाबा, आणि माझ्या गड्यात हात टाकायचे म्हणे, आणि एवढे विद्वान माणसं म्हणायचे म्हणे, बोरकर काही जरी झालं तरी धर्म सोडायचा नाही, आणि पिस जर व्हायचं असेल तर स्वामींच्या त्याच्यात पिस व्हायचं. आणि म्हणून हे तत्वज्ञान आणि हे महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिरची जी पताका दिसत आहे, की आमच्या बाबांनी त्यावेळेसची संकल्पना आहे. पिस जर व्हायचं असेल तर कुठं व्हायचं, स्वामींच्या ह्याच्यात. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या ह्याच्यात ते सामोर गेले. म्हणून काय झालं की आज हा आपला भरपूर असा समुदाय जो दिसतो आहे, हा पूर्ण पंथ इकडला दिसतो, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचा, हा त्यांच्या त्या तत्वज्ञानातून निर्माण झालाय. श्री चक्रधर प्रभूंच्या त्या विचारातून प्रेरित झालेला असा हा पूर्ण पंथ आहे. कोणत्या विशिष्ट समाजाला मी म्हणणार नाही, सर्वांना बाबांनी तत्वज्ञानातून या मार्गाची पताका इकडे लावली. आमचे कावडे गुरुजी असो, नाही का, आमचे कावडे गुरुजी बाबा, ते सुद्धा या ठिकाणी याचे अनेक लोक मला असं आठवतात भाऊ या ठिकाणी, की त्यांचं वर्णन करावं, त्यांचं नाव घ्यावं. असे लोक त्यांनी घडवले, नाही का. तर असे ते सांगायचं तात्पर्य, पिस जर व्हायचं असेल तर आचार्यश्रींना आठवावं लागेल, आणि पिस जर कुठं व्हायचं असेल तर ते स्वामींच्या त्या तत्वज्ञानाशी निगडीत व्हा. मग स्वामींना समजा, आणि स्वामींना जर तुम्ही समजले तर तुम्हाला खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कैवल्याचा रथ आपण चढल्याशिवाय राहणार नाही, कैवल्याचा गड चढल्याशिवाय राहणार नाही, पण त्यासाठी आचार्यश्रींना आठवावं लागेल. असे आचार्यश्री मग जेव्हा श्री प्रभूंच्या सन्निधी आली, आणि श्री प्रभुबाबाच्या सन्निधी आल्यानंतर अनेक दिवस रिद्धपूरला, आणि पहिला महानुभावांचा मठ जो आहे तो लिंब्याला बांधला गेला, आणि त्या ठिकाणी 500 गुरुकुळासहित भट्टोबास राहू लागले. आमचे स्वामी म्हणजे असे आहेत श्री चक्रधर प्रभू महाराज, की त्यांनी कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन, इथं जीव उद्धरीची ती ह्याची व्यसन, उद्धरण्याचं व्यसन स्वामींना होतं. आणि म्हणून स्वामींनी सकल जीवांचा उद्धरण्याचा विडाच उचललेला आहे भोगावती तिरीवर. मग सकल जीवांना उद्धरण्याचा विडा उचलला आहे, आणि म्हणून आमचे स्वामी सगळ्यांना घेऊन चालायचे, कोणी कुठलाही असो. आमच्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना पद्धतशीर काम पाहिजे, बरोबर आहे की नाही. मोठ्या बाबांना पद्धतशीर काम पाहिजे, जमत नाही गणित. आणि श्री प्रभू बाबांना तिथे समळा जीवा अधिकारच नाही म्हणले, नाही का. त्या जीवांना तिथं योग्य केलेले जीव पाहिजे. मग अशा जीवांना कोण उद्धरेल, मग आमचे स्वामी. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर प्रभू बाबांची प्रशंसा करताना आचार्यांच्या त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर स्वामी श्री चक्रधर प्रभूंची प्रशंसा करताना आचार्य श्री म्हणतात, येणे अवतारे श्री चक्रधरे. महत्वाचा विषय आहे, येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे.
तो काही चिन्ह नुद्धरे मा नुद्धरे. उद्धार होऊ शकतो का त्याचा? अजिबात नाही. म्हणून आचार्य स्त्रीच्या दृष्टिकोनातून तुम्ही पहा, म्हणजे श्री चक्रधर प्रभू महाराज काय आहेत हे पहिले समजेल, आणि ते एकदाच का समजलं तुम्हाला तर उद्धरण्याचा मार्ग सुकर झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. श्री चक्रधर प्रभू महाराज समजले पाहिजे. आचार्य श्री त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. आणि म्हणून आणि स्वामींचा अवतार तुम्हाला माहित आहे कसं, जसं जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळेच चालतात. सगळे चालतात म्हणजे कोणी आहे का जिल्हा परिषद शाळेवर राहणं ना आपण. मग ते जिल्हा परिषद शाळेमध्ये तू ये थोडासा कमी अधिक राहिला तरी त्याला घेऊन टाकतात आपल्या याच्यामध्ये. जसं तुम्हाला एक प्रसंग सांगतो, विनोद सांगतो की बा एक वेळा काय झालं की जिल्हा परिषदमध्ये ते पाहणी करायला आले. जिल्हा परिषदवाले नाही ना भाऊ, आहेत का? अरे देवा, काही खरं नाही. मग ते म्हणे ते जिल्हा परिषद मध्ये आले. एक सर भेटले मला बरं का मध्ये, खूप दिवसानंतर भेट झाली. ते म्हणे बाबा थांबा थांबा थांबा, तुमची भेट नव्हती. म्हणलं वा वा वा, दंडोत दंडोत प्रणाम. म्हणे एवढा मोठा अवॉर्ड भेटला म्हणे मला. म्हटलं कशाबद्दल? मी जिल्हा परिषदचा टीचर आहे म्हणे. तुम्हाला तर माहित आहे? हो म्हटलं माहित आहे. म्हणे मी एक नाही म्हणजे मी सर्व विद्यार्थी थोपवून धरले, इंग्लिश मीडियम मध्ये जाऊ दिले नाही, म्हणून मला अवॉर्ड भेटला. मला वाटलं 200-500 विद्यार्थी तर जरूर थांबवले असेल, आहे की नाही. वाटलं 500 काय म्हणे, हे याचं युग आहे म्हणे इंग्लिशचं, आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये कोणी येत नव्हतं म्हणे. मग असं केलं म्हणे मी की एवढे विद्यार्थी थोपवून धरले की मला अवॉर्डच भेटला म्हणे. म्हटलं किती विद्यार्थी होते? पूर्ण 15. मी दचकलो, बापरे 15 विद्यार्थ्यात तुम्हाला अवॉर्ड? ते म्हणे हा प्रश्नच येत नाही म्हणे बाबा, 15 सुद्धा खूप झाले म्हणे, त्याच्यातून 2 गेले म्हणे, तर आता राहिले 13, पण अवॉर्ड पक्का आहे म्हणे, आणि पुढच्या वर्षीचाही अवॉर्ड पक्का. असं ते जिल्हा परिषदचं काम आहे. कोणी या बिचारे गरीब गुदे सगळे सगळे चालते नाही का. आणि असे जे शाळेमध्ये पाहणी करायला आले, आणि ते पाहणी करायला आल्यानंतर त्यांनी ते पाहिलं की तुमच्या वर्गात गुरुजी म्हणे हुशार विद्यार्थी कोणता आहे. त्याला काय म्हणतो, ते निरीक्षण करणारे ते कोणते येतात? ते शाळेची पाहणी करायला येतात. हा विस्तार अधिकारी आले, आणि विस्तार अधिकारी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तुमच्या शाळेमध्ये सर्वात हुशार विद्यार्थी कोणता. सरांनी सांगून ठेवलं, पोट्टे हो बरोबर, विदर्भातलेच असणार ते बरोबर, नाही तर कराटे सरांसारखं तर गडबड होईल बरं का, माझी ड्युटी खाल तुम्ही. हा मग चला. त्यांनी मग सर आले, हा म्हणे सर्वात हुशार विद्यार्थी उभा करा. मी त्याला सांगितलं, हा केला उभा. 35 न 35 किती? 35 आणि 35 किती? सर थोडे पुण्याकडले होते, स्टँडर्ड होते. 35 आणि 35 किती हो, असा सरांनी तो प्रश्न केला. तो पहिला विद्यार्थी उठला, सर्वात हुशार विद्यार्थी सांगा म्हणे कोण आहे. हाच आहे म्हणे पहिल्या बेंचवर बसलेला. तो म्हणे 35 आणि 35 80 झाले सर आवक. हा कसा हो तुमचा विद्यार्थी हा? त्यांनी आपल्या नाकातून उत्तर सांगितलं. कसा विद्यार्थी 35 आणि 35 80 म्हणतो म्हणे. आणि मग ते म्हणे जर मागच्याला विचारलं तर तो किती म्हणेल. मग यांनी सांगितलं 35 न 35 सर तिकडे विचारूच नका म्हणे, कारण तिकडे जर हा जर 80 वर आहे तर तिकडला 100 वरच येईल म्हणे डायरेक्ट. आणि त्याच्या मागचा उभंच केलं त्याला, चांगले किती 120, आणि त्याच्या मागचा 180 झालं म्हणे. मग त्यांनी सांगितलं की 35 न 35 अरे म्हणे हा एवढा हुशार विद्यार्थी असून हा जर असा आहे तर मग बाकीचे असे कसे, कसं काय करावं म्हणे. सर म्हणे हाही 35 न 35 100च होता, हाही 35 न 35 100च होता, पण असा याला मागच्या वर्षीपासून घेतला म्हणे चोपून की हा 35 न 35 80 वर आला. पुढच्या वर्षीपर्यंत सर 70 वर आणतो म्हणे, तुम्ही काही गडबड करू नका, आणतोच म्हणे बरोबर. म्हणजे अशी शाळा जिल्हा परिषद. कसा हसा आला तुम्हाला नाही का, थकले होते तुम्ही. अशा प्रकारे सांगायचं म्हणजे आमचे श्री चक्रधर स्वामी तू पण ये तू पण ये तू पण ये, सर्वे जेवढे काही थोडा इकडे तिकडे भटकत असेल त्यालाही येतात, ये नाही का, त्याला काही सोडत नाही, त्यांचं व्यसनच ते आहे. बस ये थोडासा तर कर, थोडस तर घेईल, रितेल तरी थोडस तर घेईल म्हणतात हा. आणि म्हणून
स्वामी सगळ्यांना घेऊन चालायचे. अशा श्री चक्रधर स्वामींविषयी आमचे भट्टोबास म्हणतात, येणे अवतारे श्री चक्रधरे, जो नुद्धरे तो कैची न नुद्धरे. जो उद्धारक त्याचा होऊ शकत नाही, मा उद्धरे उद्धरू शकत नाही म्हणतात तो. या अवताराला समजून घ्या, या आचार्य श्रींच्या त्या दृष्टीतून पहा तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळेल की श्री चक्रधर स्वामी काय होतं. असे आमचे भट्टोबास प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं वेगळं एक हे होतं. ज्यावेळेस ते एकदा जात होते, आचार्य श्री भट्टोबास रस्त्याने जात होते, एक ब्राह्मण तिकडून येत होता आणि त्या ब्राह्मणाने प्रश्न केला, भट्टो किती दिवस दिवसातून आंघोळ करता? इतके सुंदर दिसता, इतकं तेज, अरे किती दिवस दिवसातून आंघोळ करता? 3-4 वेळा तर पक्केच आंघोळ करत असाल. इतकं तेज भट्टोबासांच्या त्या चेहऱ्यावर होतं आणि ते तेज पाहून ते म्हणतात, इतकं तेज. त्यावेळेस भट्टोबास म्हणतात, गगनी जे तारांगण चमचम करताय ते काय त्या मंदिराचं आहे का? काय माझ्या हृदयाच्या तुम्हाला माहिती आहे सगळं, माझ्या हृदयाच्या मंदिरामध्ये माझ्या स्वामींची जे ज्ञान शक्ती आहे, जे ज्ञान हा अंश ईश्वरीचा अंश तो 6व्याची थोरवय, आणि तो जो अंश आहे तो माझ्या हृदयामध्ये झळझळ करताय, ते काय आहे? त्याचं तेज आहे. माझं तेज नाही, माझ्या श्री चक्रधर स्वामींच्या त्या स्मरणाचं ते तेज आहे, असं भट्टोबासांनी त्यांना उत्तर दिलं. म्हणजे भट्टोबास किती सुंदर दिसत असतील आणि भट्टोबासांच्या अंतःकरणात श्री चक्रधर प्रभू महाराज किती राज्य करत असतील हे त्यावरून समजतं. किती सुंदर होते. एखाद्या बालकाला जर ते म्हणतात की बा पाळण्यामध्ये ते आहे, आणि जर भट्टोबास गेले आणि भट्टोबासांनी जर भिक्षाम देही असा शब्द काढला की ते झोपणार बालक सुद्धा त्या ठिकाणी पाळण्यातून उठायचं आणि भट्टोबासांच्या दिशेने पाहायचं. एवढा आवाज त्यांचा सुंदर होता, म्हणून त्यांना वेदवंती नागदेव अशी उपमा झालेली होती. असे श्री आचार्य श्री नागदेव होते. स्मृतीस्थळातला एक एक प्रसंग माणसाला शिकवतो. स्मृतीस्थळातला एक एक प्रसंग भट्टोबासांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे. स्वामी गेल्यानंतर व्यवहार कसा सांभाळायचा, उठायचं कसं, बसायचं कसं, आणि असे भट्टोबास आमचे श्री आचार्य श्री त्या रिद्धपूरला असताना, परमेश्वरपूरला असताना विजन स्थळामध्ये आधी तुम्ही वाजेश्वरीचे स्थान पाडलं, एकांतामध्ये जायचे, रडत बसायचे, रोज रडायचे. विरहामध्ये स्वामींच्या विरहाचा कळस करून टाकलेला होता, तिथे जायचे, बसायचे आणि विजयस्थळीला एकट्यात जाऊन रडायचे. रोज आमचे आचार्यश्री माहीम भट्ट त्या ठिकाणी यायचे. आचार्यश्री पाहायचे की आचार्यश्री रोज रडतात आहे, एकटेच रडतात, एकटेच विरहात रडत राहतात, आहे तरी का याच्यामध्ये, आचार्य काय आठवत असतील. आणि माहीम भट्टांच्या त्या चाणक्य बुद्धीतून, आचार्यश्री माहीम भट्टांच्या चाणक्य बुद्धीतून भट्टोबा सुटले नाही, आचार्यश्री भट्टोबा सुटले नाही. आणि त्यावेळी आचार्य श्री भट्टोबासांना त्यांनी प्रश्न केला, भट्टो हे काहीसे नाही आठवत असा, काय आठवत असा तुम्ही? स्वतःच रडता, स्वतःच हे करता, भट्टो स्वतःच एकांत वाचत असता, भट्टो तुम्ही काय आठवता? आणि त्यावेळेस भट्टोबास पटकन वरले. आचार्य श्री नागदेव आमचे म्हणतात, आचार्य श्री भट्टोबास म्हणतात, भट्टो मी गोसावी आते चिंतित असो. जेव्हा गोसावी हिवरडीला असताना ज्यावेळेस मला सांगितलं की या शास्त्राचं मनन कर, चिंतन कर, निधी ध्यासन करावे, ऐसे गोसावी मध्ये सांगितले भट्टो, ते मी चिंतित असो. गोसाव्याच्या अमोघ अमृता लिडिया मी त्या श्रवण करीत असतो, त्या आठवीत असतो भट्टो. आणि त्या आठवल्यानंतर माझ्या मनातल्या त्या भावना आणखी जागृत होतात भट्टो. भट्टो मी ते आठवीत असो भट्टो. एक राऊळ प्रकाशनाचं आचार्य श्री संभाजीनगर निवासी मोठे बाबांचे पुस्तक प्रकाशित व्हायचं, त्याच्यामध्ये माका पंजाबींची प्रस्तावना होती, आचार्य श्री माका पंजाबी. आणि त्यांच्या त्या याच्यामध्ये मला वाटते डॉक्टर अण्णासाहेब अडसोड त्यांनी या लीळेसंबंधी कोणत्या कोणत्या लीळा आठवत होत्या याच्या संबंधी फार मोठा असा तो तक्ता दिलेला होता. आणि त्याच्यामधल्या 2-3 तरी लीळा इथे घ्यावं असं मला वाटलं. की मग भट्टोबासांना आचार्य श्री माहीम भट्ट विचारतात की भट्टो काय काय आठवत असा तुम्ही? आणि त्या मी गोसाव्यांच्या अमोघ अमृता लीळा आठवत असो भट्टो. जेव्हा काय ज्यावेळी मी तिथून आलो, तुम्हाला माहित आहे कसा आलो, काय आलो. आणि भट्टो मी जेव्हा स्वामींच्या सन्निधानात आलो, मला अजूनही आठवते भट्टो, आचार्यश्री सांगतात की ज्यावेळी मला स्वामींनी पहिल्याच भेटीमध्ये
भेट झाल्यानंतर मी स्वामींचे खडकुलीला सेवादास्य करू लागलो. सेवादास्य करताना माझ्या मनात विचार आला आणि मनात विचार आल्यानंतर हा श्री चक्रधरायाचा गाडा तो मजविने चालवेची ना असा विचार आला. स्वामी उदास झाले. स्वामी उदास झाल्यानंतर मला सरळ म्हटलं, येथून जा आणि कुठे नेऊन फेकील हे सांगता येणार नाही म्हणून जा. आणि मग कुठं जा, घर तरी अविद्या आणि दादोस तरी अनिष्ट. मग जावे कुठे ना गोसावी श्री प्रभू बाबांचा अवतार सांगितला असे तिकडे जावं लागेल. आणि पहा, आचार्य श्री आंबेवडगाव निवासी बाबाजी ज्यावेळेस वांबोरीला आले होते आचार्य श्री मामाजींना भेटायला, त्यावेळेस त्यांनी फार सुंदर असं भाषण दिलेलं, प्रवचन केलं. त्याच्यामध्ये कला कौशल्य आणि निगुती हे भट्टासीची होती असं त्यांनी त्या विषयावर सुंदर व्याख्यान केलं होतं. आणि कला कौशल्य निगुती आणि भट्टोबासांची इथं पहा कला कौशल्य निगुती कशी कामात आली, व्यवहारीची बुद्धी कशी कामात आणावं लागतं. आणि त्यावेळेस भट्टोबास म्हणतात की जीजी कुठे जाऊ, मग ते म्हणतात की तू विचार कर. आणि विचार केल्यावर मग घर तरी अविद्या दादोस तरी अनिष्ट. मग जावे कुठे ना श्री प्रभू बाबांचा अवतार आमचा गोसावी सांगितला असे, जीजी तरी मी परमेश्वर पुरा जाओ जी, जी तरी मी परमेश्वर पुरा जाओजी. आणि गोसावी एक सरी टोकले हा जा बरं का. तिथे स्वामी म्हणतात व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगात आहे. इतके कला कौशल्य निगुतीने आचार्य श्री परिपूर्ण होते. आणि जेदवा भट्टो मज तेथ पाठवले. आणि पाठवल्यानंतर आचार्यांचा काय तो विरह अवस्था आणि स्वामींशिवाय थोडसे राहू शकत नव्हते. गोसाव्यांची आवडी अपार संचली असते. घडी भरही सांडू न सकती. आचार्य श्री माई भट्टांनी फार सुंदर दिशा तसं मांडणी केलेली आहे. घडी भरही सांडू न सकती एवढी अपार आवडी. आणि मला जेदवा भट्टो पाठवले आणि पाठवल्यानंतर तिथे मला राहणं होत नव्हतं. 1 दिवस झाले, 1 महिना झाला, 2 महिने झाले, असे 6 मास मला तिकडे काढावं लागले. 1 महिना काढावा लागला म्हणतात. आणि रोज कोणीतरी आला की स्वामी विचारायचे तिथे नागदेव नावे ब्राह्मण असे हा निका असेल, तो कसा असेल त्याला सांगा येऊ देऊ नका, इकडे येऊ नका. मग परत भट्टो मी तिथे थांबायचो. परत तिथे थांबल्यानंतर परत कोणीतरी यायचं, परत विचारायचे स्वामी. आणि शेवटी मग ते काही परमेश्वरपूर लोक आले. स्वामींना म्हणतात स्वामी म्हणतात नागदेव नावे ब्राह्मण असे, हा असे, कैसा असे, आंगुडी जी लेखी तू असे, बोटावर दिवस मोजत आहे जीजी ऐसा शुष्क होऊन गेला जी, ते सांगतात. जीजी ऐसा शुष्क, जीजी आज मरेल की उद्या मरेल अशी स्थिती झालेली आहे. आतापर्यंत गेलाही असेल अशी स्थिती झालेली आहे. मग काय करावं जी. त्यांना स्वामी म्हणतात आता जाल तर पहिला मेसेज त्याला द्या, नागदेवे नावे ब्राह्मण असे ते आत यायचे सांगावे ना गोसावी तुमते बोलवले असे. आणि मग ते जातात आणि म्हणतात आणि मग श्री प्रभूशी भेटावे. मग ते जातात तुमासी गोसावी. त्यांना वाटतात इथूनही कुठं धाडतात की काय. आणि म्हणून भट्टोबास एकदम हे झाले. ते वाटत ना तुम्हा ते गोसावी बोलवले असे, आताची जा ऐसेचे निघावे. मग श्री प्रभूचे दर्शन घ्यावे. ऐसे मग रात्र 3 अहोरात्र त्या पारंब्याला धरून झाडाच्या आमचे आचार्यश्री झोपले नाही. कारण आपल्या मायबापाची भेट आमच्या आचार्यांना घ्यायची होती. आणि आचार्य म्हणतात भट्टो ऐसा मी पारंबे धरू धरू जात होता. त्या झाडाचे पारंबे धरू झोप आली तरी असे राहायचे, पटकन थोडा वेळ थांबायचे, पटकन समोर जायचे, झोप आली की परत पारंब्या पकडायचे. असं करत करत 3 दिवस रात्र चालत प्रतिष्ठान म्हणजे पैठणला आले. आणि इकडून आमचे स्वामी विजय केले. रहाटगाव मार्गेमध्ये भेट होणार होती. आणि स्वामी त्या भट्टाच्या भेटी त्या नळाजवळ त्या ओढ्याजवळ स्वामींची भेट होणार होती. भट्टो रहाटगाव मार्गे आले स्वामी. आणि जेव्हा भट्टोवास असं करता करता 3 दिवस मी गेला ना भट्टो, जेवेळी गोसावी मध्ये असे दिसले. आणि ज्यावेळेस स्वामींनी भट्टोवासांना पाहिलं दुरून कसा तरी येत आहे, पडतो की काय असा येत आहे. आणि स्वामी 2-4 पावलं समोर गेले. भट्टोवास आचार्यश्री आले. आणि जसं भट्टोवास म्हणतात जसं मी स्वामींना पाहिलं ना भट्टो काय भट्टो अश्रूच्या धारा आमच्या आचार्यश्रींनी मोकळ्या केल्या. आणि जसं जसं समोर आले आणि एवढे रडू लागले की त्यावेळेस आचार्यश्री म्हणतात, स्वामी म्हणतात अरे इथं खेळ द्या ना, आलिंगन देणार नाहीस का. आणि आलिंगन द्यायच्या वेळेस भट्टोबास इतके स्वामींच्या श्रीचरणावर पडले आणि फुंदो फुंदो रडू लागले. लहान लेकरू जसं श्वास घेऊ घेऊ रडतो तसं श्वास घेऊ घेऊ रडणारे आमचे भट्टोबास. त्यावेळेस स्वामींनी त्यांना असं जवळ घेतलं आणि भट्टोबासांना म्हणतात आता येतो येथुनी केदवाई तुमचे न पटवी जेवो असं निधान नाही म्हणतात. आणि ज्यावेळेस भट्टो त्यांनी मला जवळ घेतलं ना त्यावेळेस तर प्रसंग भट्टोबास
आठवत होते. फक्त ते मी आठवत असे, जेव्हा गोसावी माय बापाप्रमाणे मला जवळ घेतलं, तो प्रसंग बघतो मी आठवीत असे बघतो, तो प्रसंग आठवीत असे. अरे माझा माय बापांनी माझं तेवढं केलं नसतं, एवढं माझ्या माय माऊलीनी माझं केलं. आणि तो प्रसंग मी बघतो निरंतर आठवीत असे. आणि गोसावी मज म्हणितले होते बट्टो, आता येतुनी केदवाई सन्निधान नाही. मग बट्टो मज सोडून माझा गोसावी का गेले, मज सोडून माझे गोसावी गेले. हे मी आठवीत असो बट्टो, हे मी आठवीत असो. माझ्या गोसावे म्हणून बट्टो माझ्या त्या अश्रूच्या धारा निघत असतात आणि मी निरंतर आठवत असतो. त्याचप्रमाणे निधिवासाला जेव्हा जाण्याची वेळ आली, एवढ्या तापामध्ये निधिवासाला पाठवणार होते, त्यावेळेस स्वामी म्हणतात तुम्ही अवघे दिसता का, पण वानर्या काही दिसी नाही. दादूस म्हणतात जीजी ते काय ज्वरे प्रमाणने ज्वराने एकदम हे होऊन गेलेले आहे, तापाने फडफडत आहेत. स्वामी म्हणतात जा बोलावा. आणि जा बोलावा म्हटलं की पटकन दादूस म्हणतात चल बोल वानर्या नागद्या तुझं गोसावी बोलवले. कसे तरी आले प्रमाण आपले प्रमाण. स्वामी म्हणतात काही का तुम्ही म्हणे ज्वराने पिळले ते म्हणतात कोण म्हणताय जी. इच्छा आचार्य श्री आठवायचे बरं का. आपल्यासारखं असतं तर एवढ्या तापामध्ये कडकड करून राहिलो, तुम्हाला काही वाटतं की नाही. आपल्यासारखं असतं एवढा ताप आलेला आहे, एवढं सगळं झालेलं आहे, तुम्ही म्हणता तुम्ही ज्वरे करता, तुम्हाला माहित नाही का. लगेच उत्तर असते आपले, मलाच पाठवतात इकडे तिकडे, दुसऱ्याला सांगतच नाही काम. असं असते की नाही आपलं, कसं असते मलाच पाठवतात. दास्य बिस्य काही जमत नाही सगळं. तुम्ही नाही बरं का चांगले, पण काही लोक असतात मग मलाच पाठवतात, मलाच तिकडे पाठवतात. आता तो होत नाही का तिथं, मामा राहतात तर मलाच सांगतात. कशाला मला सांगा नाही का, मी किती थकून गेलेलो आहे माहित नाही का त्यांना. मग असं म्हणजे सांगायचं तात्पर्य तिथं तसं काम नव्हतं. हा तुम्ही ज्वरे पिळली ती म्हणे प्रमाणने ना म्हणे आपल्या ते. तेव्हा भट्टवास म्हणतात ना जीजी कोण म्हणताय, जीजी कोण म्हणताय मी ज्वराने. इथे भट्टवास आठवायचे बरं का, इथे भट्टवास आठवायचे. अरे एवढ्या तापात फडफडणारा टायफॉइड झालेला माणूस तो म्हणतो आहे की जीजी कोण म्हणताय. आणि स्वामींना माहित नाही का सर्व ददाती ती सर्वज्ञ काय काय व्याख्या केल्या आहे स्वामींच्या संस्कृत मधून. सर्व जाणणारा. त्या चिज्जड मायला सुद्धा फक्त एका ब्रह्मांडाचं ज्ञान असते, आणि अव्यक्त मायला अनंत ब्रह्मांडाचं ज्ञान. पण त्याच्याही वर सर्व सर्व जाणणारा सर्वज्ञ अशी उपमा आमच्या स्वामींना आहे. सर्वज्ञ म्हणितले. आणि अशा सर्वज्ञांना माहित नाही का की तापाने फडफडून राहिलेला आहे. काय गा वनर्या तुम्ही ज्वरे पिळली ती म्हणे आपल्या प्रमाणने म्हणे सांभाळू शकत नाही म्हणे. त्यावेळेस ते म्हणतात जीजी कोण म्हणताय. इथं आचार्यश्रींना आठवायचं दास्य काय आहे, करायचं कसं आहे, अंतरंगात कसं उतरायचं आहे, हे आचार्यश्री कडून शिकायचं. आणि तिथे ते म्हणतात जीजी कोण म्हणताय जी. आणि तेव्हा स्वामी म्हणतात मग मी जे म्हणतो ते करशील का. हा कसा प्रकार आहे, मी जे म्हणतो ते करशील. हा जीजी तुम्हा निधिवासा जावे लागेल. बाईसांना म्हणतात बाई काय आणायचं सांगा, याला लिहून द्या लिस्ट. ते लिळा आपण आठवत नाही, तिथं आपण कमजोर पडून राहिलेलो आहे बरं का. हे महानुभव तत्वज्ञान आहे, लक्षात ठेवा. लिळेचे चिंतन आहे, लिळेचे तत्व त्याच्यामध्ये लपलेले आहे. आमच्या गुरुवाईंनी आचार्यश्री महाराष्ट्राधिकरण कल्लूरकर बाबाकडून जेव्हा अभ्यास केला, त्यांनी मला शपथच घातली म्हणे तुम्ही कोणालाही हे सांगायचं नाही, कारण खूप अर्थवंत असेल त्याला, म्हणून मी त्याच्यावर जास्त हे करणार नाही. पण एक विचार सांगतो तुम्हाला, तिथे भट्टवास आठवायचे जीजी तुम्हा प्रमाण नेणे. आणि तो म्हणतात मग एक करणीय आहे, कराल का. हो निधिवासा जावं लागेल. अरे 15-20 किलोमीटर आतमधून निधिवासा पायी पायी टायफॉइडचा माणूस, आणि कसं जाणार. पण सर्वज्ञ म्हणतात जावं लागेल. जीजी बाई तुम्हाला काही आणायचं आहे सांग याला, एक दाम नंतर सांगू तुम्हाला काय आणायचं काय नाही. मग चालले. मग स्वामी म्हणतात की शिदोरी घेऊन जा बरं. ही शिदोरी घेऊन जा. अरे तुला भूक लागेल शिदोरी घेऊन जा. ना जीजी टायफॉइडच्या माणसाला इंद्रियाचं अजड सामर्थ्य खतम झालेलं होतं, त्याच्यामुळे ते काही लागत नव्हतं. आणि मग ते म्हणतात ना जीजी मी असाच जातो. ठीक आहे जा. आणि
जे अनाद्याच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी जे यायचे वामन मती विळास, स्मरणपाठवाल्यांनी 2 नाव सांगितले, एक वामन आणि एक मती विळास. तो संशोधनाचा भाग तुमचा. त्यांनी 2 वेगवेगळे सांगितले पण एकच आहे. कोण? वामन मती विळास. आडनाव होतं त्यांचं मती विळास. बरोबर? मती विळास आडनाव होतं. एकच आहे ते. आणि ते 2 सांगितले पण तरी चला आपली वासना म्हणजे एक आहे. आणि मग त्यांना म्हणे की ठीक आहे तुम्ही काय करा म्हणे की शिदोरी घ्या. स्वामी म्हणतात बाई तुमचे वर्ण भातू असे. ते म्हणतात हा वर्ण भातू असे. बाईसांनी कालवला जे काही आहे स्वामींनी पाहिल्यानंतर बाई हे शिद्धा यांच्या हातात द्या म्हणतात. कुणाच्या? वामन मती विळासांच्या. ते निधी वाचायचेच होते. त्यांना म्हणतात की तुम्ही जाता जाता काय करा ही शिदोरी त्याला द्या आणि तू 1 किलोमीटरच्या अंतरात राहा. तो जेव्हा थकला दिसेल भागला दिसेल त्याला जेव्हा भूक लागलेली दिसेल तेव्हाच त्याला द्यायची. आणि मग ते गेले आणि त्याच्या मागेही गेले. आता एवढ्या टायफॉइड मध्ये फडफडणाऱ्या माणसाला एवढ्या याला तिकडे चाललेले आहेत आणि भट्टोबा जसे जसे समोर जात होते तसा तसा तो जोरू कमी 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 होत होता. आचार्य श्री गुरुवर्य मामाजी त्यांच्याकडे शास्त्र अभ्यास करताना ते फार सुंदर सांगतात. अगदी कंठ भरून येतो दाटून येतो. आणि ते म्हणतात जसं जसं एक एक स्टेप तेव्हा समोर टाकायचे तेव्हा तेव्हा तो जोरू म्हणजे ताप कमी 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 होत जायचा. आणि यालाच म्हणतात ब्रह्मविद्या सिद्धांतामध्ये सांगूनच देत तुम्हाला, यांना सांगण्याची गरज नाही, त्यांचं झालेलं आहे सगळं. तुम्हाला सांगतो काय त्याला म्हणतात. इथे कुठलं कार्य केलं? आज्ञा पालनेचे गोमटे. स्टार्टिंगलाच भट्टोबासांनी पदरात पाडून घेतलं. हे कला कौशल्य निगुती आहे. भट्टोबासांना उद्धरायचं कसं हे भट्टोबासांकडून शिकण्याला एक आहे. आज्ञा पालनेचे गोमटे स्टार्टिंगला आपल्या पदरात पाडून घेतलं. जाल का हो जाईल. आणि जसं जसं पाय स्टेप टाकायचे तैसा तैसा जरूर कमी 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 होत गेला. तो ताप कमी कमी होत गेला. आणि भट्ट कनकेश्वरा पातले. त्या कनकेश्वराच्या त्या घाटाजवळ पातले. तिथे पोहोचले आणि मग आता त्या डोहामध्ये आंघोळ करायची. कपडे काढले, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर कपडे घातले आणि मग लागली भूक. एक एक स्टेप चालत गेले. आज्ञा पालन केली. सन्निधानीचा भोग होता. सन्निधानी शाळण करून टाकला. आता तिकडे डीपली जाणार नाही कसं झालं काय झालं कारण ते तत्वज्ञानाकडे गेलं होईल. मग तिथे काय केलं की ते स्वामींनी तो आज्ञा पालण्याचे गोमटे त्यांनी घेतले आणि निघाले. आणि कणकेश्वरा पाचल्यानंतर त्या घाटावर सगळं डोहामध्ये आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर तो जरूर पूर्ण गेला. आता पूर्ण गेलेला नाही पण का अर्धा गेला. अर्धा गेल्यानंतर आता त्यांना लागली भूक. भट्टोबासांना भूक लागली आणि ते भुकेचे व्याकुळ होऊ लागले. आणि भट्टोबास आचार्य श्री माहीम भट्टांना ते सांगत आहेत भट्टो जेव्हा माझं भूक लागली ना अरे इकडे पाहतो काही नाही इकडे पाहतो काही नाही 7-10 किलोमीटर चाललो गेलो आणि मध्ये इकडे जंगल नेवासा आणि भट्टोबा आपल्या डोमेग्रामच्या मधला तो मार्ग आहे. आणि मध्ये गेल्यानंतर आता काहीच दिसत नाही त्यावेळी भट्टोबासांना फार असह्य झालं. गोसावी म्हणितले होते शिदोरी घेऊन जा. आता आठवलं बरं का. गोसावी म्हणितले होते शिदोरी घेऊन जा पण मी शिदोरी घेऊन गेलो नाही. अरे देवा आता कसं सी चक्कर राया. आणि भूक तर भरपूर लागून गेली. इकडे जाताना तिकडे जाताना आता काय करावं चालणं होईना. भट्टोबास थोडे बसले आणि थोडे बसल्यानंतर तेवढ्यातच आमचे वामन मतिविलास त्या ठिकाणी आले. आणि वाल्यानंतर वामन मतिविलास भट्टोबासांना म्हणतात भट्टो कासा वीज जेवण आता तुम्हाला जेवण भूक लागली की तुम्हाला माहित आहे कसं म्हणता तुम्ही वाढ लवकर असं म्हणता की नाही. किती वेळ झाला आहे की नाही. कशा हातले वाढ लवकर म्हणतात. वेळ झाला समजत नाही का. त्यांना वेळ होते तुम्हाला समजत नाही का मग नाही का. असं तुम्ही म्हणाल असं म्हटलं पण असं आहे बरं का. मग सांगायचं तात्पर्य पत्नीवर किती जोरदार असते पोरीवर किती जोरदार असते की लवकर वाढ. मी एवढं थकून आलाय तुला कळत नाही का. आणि इथं भट्टोबासांचं तर पूर्ण गेलेलं होतं. त्यांना इतकी भूक लागलेली होती ताप गेल्यामुळे आणि तो ज्वर गेल्यामुळे भट्टोबासांची ती भूक असह्य झाली. आणि ते बसले खाली. इकडून वामन मतिविलास आले. आणि वामन मतिविलास आल्यानंतर भट्टोबासांना फार सुंदर विचारतात मार्मिक विचारतात भट्टो जेवाल. काय विचारलेलं आहे भट्टो जेवाल.
भट्टोबास मागे पाहतात, काय जेवू? अरे इकडे जंगल, मध्ये काहीच नाही. उपास मारते एवढी जोरदार झालेली आहे, भूक तर एवढी जोरात लागलेली आहे, पण काय जेवू? त्यावेळेस वामन मतिविलासाने मागून शिदोरी काढली आणि भट्टोबासाच्या समोर ठेवली. भट्टो, गोसावी तुम्हा कारणे पाठवली असे हो. काय? भट्टो, गोसावी तुम्हा कारणे पाठवली असे. आणि बस शिदोरी पाहिली, गोसावियांची माझी चिंता. आचार्यश्री काय म्हणतात? गोसावियांची माझी चिंता. ती खोलली जोडी, पटपट काढली आणि काढल्यानंतर तो वरण भात दिसला. वरण भात तू म्हटलेला आहे. वरण भात जेव्हा जेव्हा कालवाल तुम्ही, जेव्हा जेव्हा वरण भात खाल आणि रोज खाता, त्या वेळा ही लीळा आठवायची आहे. कारण आचार्यश्री तशी लीळा त्या प्रसंगी आठवायचे. आणि म्हणून तेव्हा वरण भात कालवलेला ते पाहला, काढला, जोडी काढली, पटकन कोंडली आणि किती खाऊ नये किती नाही अशी भूक लागली आणि पटकन हात टाकला आणि पहिला घास घेणार तोच अश्रू ढळा गाळले का? माझ्या गोसावियांची माझी चिंता. माझ्या स्वामींचं ते अन्न. आणि त्याच्यावरच मी ते काव्यामध्ये टाकलेलं आहे. की दादा छान म्हणतात, बहुज्वर असता पाठविले तू निधिवास्याला मजला देवा. मती विळास हे शिदोरी देता अश्रुवाले माझ्या नयना. आचार्यश्री नाही भट्टांना सांगताना भट्टोबास म्हणतात, त्या पाठामध्ये आलेला आहे की भट्टो, जेव्हा ते जेवत होतो ना मी, ती शिदोरी मी निरंतर आठवतो भट्टो. कारण माझ्या स्वामींनी माझ्यासाठी ती शिदोरी नव्हती, ते अन्न नव्हतं भट्टो. माझ्या स्वामींनी माझ्यासाठी पाठवलेलं माझ्या श्री चक्रधरांचे ते प्रेम होतं भट्टो. ते मी आजही अनुभवतो भट्टो. ते शिदोरी पाहतो भट्टो आणि मी डळा अश्रू गाळतो भट्टो. आणि आचार्यश्री माईम भट्टांच्या डोळ्यात अश्रू आले. विचार करा, तुमच्या डोळ्यातले अश्रू सांगत आहेत. माईम भट्ट कसं वाटत असेल, पहा कशा रडत आहात तुम्ही. कसं असेल तो आचरण. आचार्यश्री नागदेव कसे असतील, कसे असतील आचार्यश्री नागदेव. किती विरह असेल. विरहाचा कळस म्हणजे आचार्यश्री भट्टोबा असेल. भट्टो, माझ्या स्वामींनी पाठवलेलं प्रेम होतं आणि म्हणून मी त्या काव्यामध्ये टाकलेलं आहे, बहुज्वर असता पाठविले तू ती दिवासाला मजला देवा. या काव्यासाठी मला मोठ्या मोठ्या आचार्यश्रींच्या वामुरीला असताना सकाळी 3 वाजता फोन यायचा की म्हणे, दादाजी आप कौन से इसमें थे, पंजाब कडून फोन. आणि आपले आचार्यश्री मोठमोठे लोक की कसे म्हणायचे, अरे तुम्ही कोणत्या ह्याच्यात होता हे लिहिलं तर आमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निघतात म्हणजे. जेव्हा ऐकलं तेव्हा बहुज्वर असता पाठविले तू निधिवासाला मजला देवा. मती विळास हे शिदोरी देता अश्रुवाले माझ्या नयना. अन्न नसोनी प्रेम ते होते, कैसे विसरू तुला. हे देवा, श्री चक्रधर कसं विसरू रे तुला. अरे ते अन्न नव्हतं रे देवा, माझ्यासाठी पाठवली ती जोडी नव्हती रे साधारण. माझ्या स्वामींचं प्रेम ते मी भट्टो निरंतर आठवत असे. भट्टो, ते प्रेम मी निरंतर आठवत असे. माझे माय बापाने दिलेली ती पाठवलेलं अन्न आजही मी आठवत असतो भट्टो, आजही आठवत असतो. आणि त्या लीळेचे चिंतन करता करता भट्टो, हे ऐसे अश्रू माझ्या डोळ्यातून घडतात भट्टो, ऐसे अश्रू घडतात. आचार्यश्री माईम भट्टांना आचार्यश्री भट्टोबास सांगत आहेत. नागदेवाचार्य प्रथम आचार्य सांगत आहे, काय स्थिती असेल होती. इथं अश्रूंच्या एवढ्या धारा तुमच्या वाहून राहिल्या, मग तेव्हा कसं असेल. नाही बाबा, कसं असेल ते. म्हणून मी पहिलेच म्हटलं, मी वक्ता म्हणून बोलणार नाही, संवाद साधणार आहे. कसं असेल, कसे आचार्यश्री असेल, नाही का. प्रत्येक प्रसंगातून आचार्यश्रींना पहा ती झोळी आठवत होते.
ती वर्णभात आठवत होते आणि म्हणून आचार्य श्री विरहावस्थेत राहते. अनेक असा लीळा आहे. आणि त्या श्रुतीमध्ये जर गेलं की म्हणून ते भट्टोबास आठवायचे. आणि असे आमचे आचार्य श्री भट्टोबास प्रत्येक वेळोवेळी स्वामींच्या त्या लीळांचे चिंतन करायचे. आणि काही त्या पाठामध्ये भरपूर लीळा दिलेल्या आहेत. पण भट्टोबासांच्या स्मृतीस्थळावरही प्रकाश टाकणं तेवढंच आवश्यक आहे. कारण आचार्य श्री भट्टोबास ज्यावेळी महत्वाचा प्रसंग, एकदा खूप दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ पडल्यानंतर स्मृतीस्थळामध्ये स्मृती आहे की दुष्काळ पडल्यानंतर इथे आचार्यश्रींना पहा आता कसं, म्हणजे गुरु कसा असावा, प्रत्येक अँगलने आचार्यश्रीचा विचार करा. गुरु कसा असला पाहिजे. जसं आमचे आचार्यश्री गुरुवर्य मामाजी, त्यांना कोणी जर दंडवत केला ना, असा दंडवत केला ते असा हात करतात. आणि मग असा हात यानं ते संवत्सर पासून होते. मग आचार असा दंडवत केल्यावर मी एकदा विचारलं, कारण माझे एकदम जवळचे संबंध, जवळचे म्हणजे ते तर फार मोठे आहेत म्हणा, त्यांच्या पासंगातही आपण बसत नाही, पण जे काही लाडा प्रेमाने ते बोलवायचे जवळ, खूप दूर असल्यावर म्हणायचे आपल्याला वाटायचं अधिकार नाही बा, एवढ्या मोठ्या अधिकरणाला कसं काय. पण जे मायबापाचं खूप मोठं अफाट असं प्रेम दिलं ना आमच्या आचार्य श्री गुरुवर्य मामाजींनी, तर दूर असले की मला म्हणजे जवळ एकांतात बोलवायचे. कुठली मार्गात कुठली घटना घडली, काय झालं, आणि माझ्याकडे मोठाच व्यापार होता तुम्हाला माहित आहे. आणि मग जवळ बोलवायचे. जवळ बोलल्यानंतर जवळ बोलवलं की आणखी जवळ या. आपल्याला वाटलं थुंकी नाही उडली पाहिजे बा अधिकरणात, या जवळ या. आणि माझ्या कानात येऊन सांगायचे. आणि त्यांची खावणी एवढी मला पाठ होऊन गेली होती की त्यांनी असं जरी पाहिलं की मला समजायचं मागे कोणतरी आलाय बरं का. थोडं पोरं विचारायचे तुम्ही असं कसं काय पाहता, म्हणजे माझं असं मामाजींनी पाहिलं एवढ्या पोतीत, ते पटकन मागे जाता. म्हटलं काय माहित, त्यांचा मला स्टडी होऊन गेला होता, ती खावणी मला समजायची. आणि मग असे ते आचार्य श्री गुरुवर्य मामाजींना जेव्हा मी टिपलं, मग ते जेव्हा दंडवत केले की असं करायचे. मी एकदा विचारलं म्हणजे तुम्ही असा हात का करता. त्यांनी सांगितलं मला की स्मृतीस्थळ तुम्ही वाचलेलं आहे, तुम्ही हुशार माणसं आहे, तुम्हाला सगळं माहित आहे म्हणे, जाणकार माणसं आहे. नाही म्हटलं तुमच्या आहे ना म्हणे, मग तुम्ही लक्षात ठेवा स्मृतीस्थळामधले स्मृत्या वाचा म्हणे. म्हटलं त्या वाचलेल्या आहे, पायवणी गेली भट्टोबासांची. मग लक्षात ठेवायचं म्हणे भट्टोबासांनी येणाऱ्या पिढीला एक विचार दिलेला आहे म्हणे. तो विचार सदा कदा तुम्हाला किती शिष्य हो तो लक्षात ठेवायचा म्हणे. आणि मग त्यांनी सांगितलं आणि एकदा भर पोथीमध्ये सांगितलं की बा दंडवत टाकताना मी असा हात का करतो. अरे तुम्ही जो दंडवत टाकत आहे ना त्याला मी सुद्धा नाही, हा दंडवत तुम्ही माझ्या श्री चक्रधरायांना करत आहे. आणि मी म्हणून मी म्हणतो की हा तो आहे, चालला तुझा आशीर्वाद बाबा, स्वामी स्वीकारात घे, असं मी म्हणतो. असं आचार्य श्री मामाजींनी मला सांगितलं. फार अशा त्यांच्याशी माझा जो संवाद व्हायचा त्याच्या फार मोठ्या अशा एक हृदयामध्ये आहे. आणि आधी काही सांगावं वाटतं, पण एक प्रसंग तुम्हाला सांगितला. तसे भट्टोबास आचार्य श्री गुरु कसा असावा, म्हणजे आचार्य श्री मामाजींनी, जाधववाडीचे बाबा किंवा आंबेवडगावनी असे मोठे बाबा, जेव्हा जे कोणी आचार्य श्री होऊन गेले असतील, जे आपल्याला माहिती नाहीत, अनंत ज्ञात विरक्त असे, त्या सर्वांनी हा स्टडी केलेला होता, हे ज्ञान घेतलेलं होतं. आणि म्हणून हे महानुभाव परमार्गातील म्हणजे स्वतः ज्ञान सत्र का अरेंज करतात, का बरोबर, का तेव्हापासून या ज्ञानाचं आपल्याला एवढं मोठं. आमचे आदरणीय डॉक्टर किशोरभाऊ, आपले पूर्वाश्रमीचे किशोरभाऊ शेंडे, पण आताचे डॉक्टर केशवराज दादा कपाटे, यांनी वगैरे हे का एवढं सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचे. महानुभाव अध्ययन मंदिराचे ज्ञानपीठ हे अनेक विचारांना नवीन नवीन विचार घेऊन यायचं. नवयुवकांनी उभवा, नवयुवकांनी उभवा, असं दरवेळी का म्हणताय. त्याच्या मागं आमच्या कैवल्य असे डॉक्टर बाबाजींची प्रेरणा होती त्यांना. माझं तर वय लहान असेल पण मला पुष्कळचं आठवतं. आणि म्हणून ही जी यांच्यानंतर मग आमच्यानंतर अनेक असे असे विकीदादा आहेत, धीरज दादा आहेत, अनेक लोक आणखी ज्यांचे मी नाव घेऊ शकत नाही एवढे सगळे. पण ही सर्व नवीन पिढी, त्या नवीन पिढींना एक विचार देण्याचं ज्ञानपीठ म्हणजे आपला अध्ययन मंदिरचा हा स्टेज आहे. स्वतंत्र विचार मंच, काही जमत नाही तिथं, जे आहे ते रोखतो आहे की नाही, असा हा विचार मंच. आणि म्हणून या ज्ञानपीठाची स्थापना केली. आता हे ज्ञानपीठ हा मंच याच्यासाठी आहे की हे ज्ञान तुमच्यापर्यंत यावं. आणि म्हणून आचार्य श्री नागदेव हा विषय मला दिलेला होता. तर हा आचार्य श्री नागदेवांचा विषय म्हणून सांगण्याचं तात्पर्य की आचार्य श्री भट्टोबास जे वेळी दुर्भिक्ष पडलेले होते,
खूप म्हणजे दुष्काळ पडलेला होता. आणि त्या दुष्काळामध्ये जे शिष्य परिवार होते ते काय करायचे, की ते शिष्य परिवार झोळी घेऊन यायचे, त्याच्यामध्ये काहीतरी वजनदार टाकायचे. भट्टोबासांना झोळी दृष्टपूत करण्याची आपल्या याच्यामध्ये पद्धती आहे. भट्टोबासांसमोर दाखवायचे आणि भट्टोबास त्याला असा हात लावायचे, असं पाहायचे. रोज असं चाललं, कंटिन्यू 1 महिना चाललं असेल. दुष्काळ पडलेला होता, भट्टोबास आश्रम मध्ये होते, त्याच्यामुळे भट्टोबास बाहेर निघालेले नाही. भट्टोबासांना माहित नव्हतं, पण बाहेर दुष्काळ पडलेला होता. भक्तजन काय करायचे, की भट्टोबासांना त्रास गेला नाही पाहिजे, त्यांना माहित नाही पडलं पाहिजे, आणि अन्न काहीच यायचं नाही. काही यायचं नाही तर मग हे काय करायचे, वजनदार वस्तू काहीतरी चिंध्या वगैरे असं काहीतरी करायचे आणि त्याच्यावर अशी भिक्षा ठेवायची. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. 1 महिना अभ्यास सुरू राहिला. सुरू राहिल्यानंतर एकदा भट्टोबासांनी एक शिष्य आले आणि दाखवलं. दाखवल्यानंतर भट्टोबासांनी असं खाली भिक्षा उचलली आणि खाली पाहिलं काय आहे. खाली पाहिलं काय, त्यावेळेस त्या भट्टोबासांना दिसलं, अरे भिक्षा तर काहीच नाही, आणि खाली वजनदार वस्तू काय पाहतात तर सगळ्या चिंध्या सगळं हे. आणि त्यावेळेस भट्टोबासांना असं वाटलं, गुरु कसा असायला पाहिजे, सब करना पहचान के गुरु करना छान के, असं काहीतरी आहे ते, नाही का. गुरु कसा असायला पाहिजे, तर गुरु गुरु कसे म्हणजे भट्टोबास कसे आचार्य झाले हे पाहिजे. कला कौशल्य निभूती भट्टोबासानं पाहिलं, अरे हे तडफडीत मरून जाईल, हा श्री चक्रधररायांची धुरा, या आधार, हे तडफडून मरून जाईल. भट्टोबासांना झोप आली नाही, ते सगळं पाहिलं. तेव्हा भट्टोबास काहीच म्हटले नाही, आचार्यशी तेव्हा एक शब्द सुद्धा बोलले नाही. पण ज्यावेळी संध्याकाळची वेळ झाली, सर्व परिवार, रात्रीचा पूजा अवसर हे ते आपण जसं करतो, सगळं परिवार त्या ठिकाणी आला, आश्रमस्थ सर्व आले. आल्यानंतर भट्टोबास बसलेले होते. बसल्यानंतर सगळे आता त्या ठिकाणी बसले, आणि बसल्यानंतर मग भट्टोबास उठले. भक्तजनांनाही समजलं नाही, शिष्य परिवाराला समजलं नाही की भट्टोबास का उठत आहेत बा. आणि भट्टोबास उठले, आणि भट्टोबास उठल्यानंतर 2 हात जोडले. वा, गुरु कसा असावा. आणि 2 हात जोडले. 2 हात जोडल्यानंतर भट्टोबासांनी असे हात जोडले, आणि भट्टोबास म्हणतात, तुम्ही श्री चक्रधररायांची धुरा किंगा. काय म्हणतात, अरे तुम्ही सर्व श्री चक्रधररायांची धुरात, आधारात या स्वामींच्या पंथाला. आणि एवढं दुर्भिक्ष पडलं, दुष्काळ पडला, मला सुद्धा माहित नाही. आणि आज मी जेव्हा पाहिलं तेव्हा असं असं तुम्ही मला न दाखवता, तुम्ही काही भिक्षाही भेटत नव्हती तरी ती सहन केलं, तुमची उपासमार तुम्ही सहन केली, पण मला निर्दशनास सुद्धा आणू दिलं नाही. आणि तुम्ही श्री चक्रधररायांची धुरागा, ऐसे म्हणून भट्टी हात जोडिले. भट्टोबासी हात जोडिले सर्व आपल्या स्वामींच्या परिवारासमोर. म्हणजे इथं लहान मोठं पण नाही हो, किती किंकर धर्मी होऊन वर्ते त्याचे सकाळी संदेह तुटी. किंकर धर्मी होत आहेत भट्टोबास, एकदम नम्र झाले. आणि एवढे मोठे आचार्य श्री भट्टोबास नम्र होऊन म्हणतात. आणि आजकाल तर तसं जमतच नाही, शिष्य दंडवत करून टाकतो तरी गुरुला माहित नसते. भकड नाही बरं का, एक सांगतो, कशाचे दंडवत न कशाचे काय, नाही का. आणि तेव्हा भट्टोबासांनी सर्वांसमोर असे दंडवत केले आणि म्हणतात, तुम्ही श्री चक्रधररायांची धुरागा, स्वामींचा तुम्ही हा परिवार आहे, त्यांचा आधार आहे परमार्गाचे तुम्ही, आणि तुम्ही ऐसे नि ऐसे केले. म्हणून अवघ्या गुरुकुळासी मी ऐसे म्हणत असे की मज जवळी म्हातारदाम असे. म्हातारदाम म्हणजे म्हातारपणी जे द्रव्य साठवून ठेवलं असतं तुमच्या इलाच्या बिलाच्या, तशातलं एक म्हातारदाम माझ्याकडे आहे. जे काही परमार्गात आलं होतं ते माझं म्हातारदाम आहे. म्हणून मी गुरुकुळासी ऐसी विनंती करतो असे की हे म्हातारदाम माझं एक टाइमचं तरी तुम्ही घ्या, माझ्या एक वेळेचं तरी तुम्ही काहीतरी घ्या. आणि अवघे उठून आणि उठले, आणि मग सगळे शिष्य परिवार उठले, आणि भट्टोबासांनी दंडवत घालायला सुरू केली की माझं दाम, त्या दामाचं काहीतरी करा, आणि तुम्ही माझं एक वेळचं तरी अन्नदान घ्या, आणि अन्न घ्या. असं म्हटल्यानंतर सर्वांनी म्हटले, भट्टो हे काही करीत असा ना, भट्टो हे काही करत ना, मज घ्यावे. सगळे धावले, भट्टोबासांना हे केलं. आणि मग भट्टोबासांचे तेव्हापासून जे काही वरण पोळी कढी जे काही त्या काळात असेल ते एक टाइमचं भट्टोबासांचं सर्व शिष्य परिवार घ्यायचे. भिक्षा भेटो अथवा न भेटो असं करता करता शेवटी दुष्काळ गेला, आणि मग परत सगळे
भिक्षेला गेले. विचार करा, आचार्य श्री भट्टोबासांनी तेवढ्या दुष्काळामध्ये सुद्धा आपल्या परिवाराला कसं पोचलं असेल. म्हणजे द्रव्याचा उपयोग कुठं करायचा हे भट्टोबासांना माहित होतं. पहिले दिले नाही द्रव्य, भिक्षाविधी ठाकला असता, पण जेव्हा मार्गाची अडणी आली, याला काय म्हणतात, अडणीची क्रिया. मार्गावर जेव्हा एवढं मोठं संकट आलं की उपासमारीची पाळी आली आमच्या भिक्षुकांवर, त्यावेळेस भट्टोबासांनी आचार्यश्रींनी तो एक दाम वाचवून ठेवलेला होता. त्यावेळेस त्यांनी तो उपयोगात आणला. म्हणून मार्गाची अडणी ज्या ज्या ठिकाणी असेल ना भक्तो, सद्भक्तांना मला सर्वांना म्हणायचं, जिथे जिथे मार्ग अडला, जिथे जिथे कुठली तरी परमार्गावर आफत आली, कुठे कुठे जरी अडचण आली परमार्गामध्ये, तिथे तिथे तुम्ही तुमच्याजवळ जे काही असेल, फुललाई फुलाची पाकळी ती तिथे देण्याचा प्रयत्न करा. आणि नाही द्रव्य असेल तर काय, स्वतःच्या त्या मेहनतीने तरी त्या परमार्गाला सांभाळण्याचा प्रयत्न करा. ती परमार्गाची अडणी जर तुम्ही तर सांभाळून घेतली, दुखेडी किंवा भुकेलिया थोर गोमटे, तुम्हाला प्रेम झाल्याशिवाय राहणार नाही परमेश्वराचं. ही आचार्यश्रींनी शिकवून दिलं. ही आचार्यश्री नागदेव होते. आचार्यश्री नागदेव उपाख्य भट्टोबास, उपाख्य वेदवंती नागदेवाचार्य होते. या आचार्यांचं एक एक ते पाहिलं की खरंच असं वाटते. ज्यावेळी नाथोबाचं देह जात होतं, स्वामी भट्टोबास राक्षस भुवनला गेले. पांचाळेश्वर जवळ राक्षस भुवन आहे, इतिहासामध्ये राक्षस भुवनची लढाई फार प्रसिद्ध आहे. त्या राक्षस भुवनला जेव्हा गेले आणि माहीत पडलं की नाथोबा, अरे ज्याच्यासोबत मी धावलो पोहलो, ज्यावेळेस स्वामींनी आम्हाला धावायला लावलं, पोहायला लावलं, धाववीसी पववीसी झुंजवीसी देवा, दरे दर कोटे बुजवीसी देवा. मला धावायला लावलं, पोहायला लावलं, अशा त्या नाथोबांसोबत ज्यावेळेस नाथोबाचा देह हा राक्षस भुवनला जाणार होता, भट्टोबास त्या ठिकाणी त्यांना माहीत पडलं की आता शेवटली स्टेप आहे आणि इथे नाथोचे देह जाणार आहे. त्यावेळेस तिथे आचार्यश्रींना आठवा परत. आचार्यश्री भट्टोबास म्हणतात की जेथे नाथोचे देह जाईल तेथे माझे अंथरून घाला गा, तिथं माझे पटकन टाका म्हणतात, माझं आसन तिथे टाका. पहा, नाथोचे देह जाईल तेथं माझं आसन टाका म्हणतात. का? तिथं ती जागा सत्वस्थ म्हणतात. बाबांनी आम्ही उल्लेख केला त्या याचा, ती जागा सत्वस्थ. अरे ती जागा सत्वस्थ ऐशी तैसी जागा नव्हे, ते तर साक्षात श्री चक्रधर प्रभू महाराज माझे विराजमान होणार आहे. का? नाथोबांनी एवढं परमेश्वराला जवळ केलेलं होतं. जेव्हा बाईसा म्हणतात की बाबा ती बाई आली आणि याला कशाला घेऊन चालले बाबा, तुम्हीच जा ना, तेव्हा स्वामी म्हणतात, बाई सिंहनारायणच्या तिथे चिन्हस्थळीला बाई. त्यांना काय म्हणायचे स्वामी? मंडळीक. कोणाला? नाथोबांना. बाई मंडळीक येथीचा अवयव मा. अवयव म्हटलेला आहे स्वामींनी, लक्षात ठेवा. बाई मंडळीक येथीचा अवयव मा, येथे याचा काही निरोधू असे. अरे हँड्स म्हटलेला आहे, अवयव नाथोबांना. आणि म्हणून आमचे आचार्यश्री म्हणतात, जेथं नाथोचे देह जाईल तेथे माझे आसन घाला हो. का? ती जागा सत्वस्थ. रजतमक निघून गेले तिथले. नाथोबांनी स्वामींच्या स्मरणामध्ये देह टाकलेलं होतं, तेथे माझे आसन घाला. का? तेथं माझा साक्षात गोसावी माझे श्री चक्रधर प्रभू, ज्यांच्यासाठी वन वन मग फिरत आहो, ते अदृष्ट रूपाने काय होणार, पण तिथे नाथोच्या याच्यामध्ये येणार. कारण नाथोचं स्मरण हे स्वामी स्वीकार करत होते आणि तिथे स्वामी येणार म्हणजे येणार. आणि ती जागा सत्वस्थ आहे, त्या ठिकाणी माझे आसन घाला, तिथं माझं आसन घाला. आणि भट्टोबास नाथोबांना भेटायला तिथे गेले. ते नाथोबा ते भट्टोबास जाणत होते, आचार्यश्री जाणत होते की यांनी स्मरण किती केलेलं आहे. स्वामी म्हणतात मंडळी के येथीचा अवयवमा, असे असे देह त्यांनी क्षेपलेले आहे. म्हणून त्यांचे जे आहे त्यांचं जर आठवलं जरी तरी तुम्ही पुराणी पडिये जाल, आपल्या पापाचं क्षालन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मी त्या काव्यामध्ये टाकलं, मंडळीक
अवयव तुझा. कसे होते सन्निधानीचे भक्त? भक्त आचार्य श्रींना माहित होतं, अरे ज्यावेळेस प्रयाग व टाण म्हणलं की निघाले लगेच. शोधनीच्या पाठामध्ये आचार्य श्री मुरारी मल्लवासांनी घेतलेलं आहे. प्रयागवट आणा म्हटलं, प्रयागवट म्हणजे कुठं? प्रतिष्ठानावरून निघाले आणि आता इकडे यायचं इलाहाबाद, आपला नागपूर मार्गे इकडून रामटेक मार्गे. जिजी मग म्हटलं जिजी जाऊ का? जा. कशा? आणि भर पाऊस सुरू होता. शेवटला प्रसंग सांगतो या ठिकाणी थांबतो बरं का. 1:06 झाले, तुम्ही तसेच बसले आहे. मग त्या ठिकाणी भट्टोबासांना ते सुद्धा आठवायचं की जेव्हा नाथोबांना जेव्हा स्वामी म्हणतात जा प्रयागवट घेऊन या, तीर्थ घेऊन या, कोणी म्हणतात ते पानं घेऊन या त्या वटाचे, आणि मग ते निघू का? निघा. एवढं कडाळ्याचे ते विजा चमकत होत्या आणि त्या विजेमध्ये त्यांना जायचं होतं. आणि तेव्हा ते निघाले नाथोबा निघाल्यानंतर अर्ध्या दूर गेले, 1-2 किलोमीटर, आणि पुरावरून जाऊ का? जा. आणि मग तेव्हा भाईसाहेब म्हणतात बाबा या नाथो ते का पाठवले? एवढ्या कडाक्याच्या विजा, एवढं तुफान आहे, एवढं दिसत नाही माणसाला माणूस, इथं राहणं नाही होऊन राहिलं, आणि एवढ्या कडाक्याच्या विजा चमकून राहिल्या, तुम्ही नाथोबांना का पाठवलं? त्यावेळी स्वामी श्री चक्रधर प्रभू म्हणतात, त्यांच्याकडे पाहतात, बाबा तरी वानऱ्या ते पाठवा, एकी वासना. आणि मग स्वामीच म्हणतात वानऱ्या जागा. इथे कला कौशल्य निवृत्ती भट्टोबासांची कशी आहे. वानऱ्या जागा त्या ते सांभाळून घेऊन या, त्याला बोलवून घेऊन या. आणि मग गेले. आणि गेल्यानंतर आचार्य श्री मामाजींची आवडती लीळा आहे बरं का, ते प्रत्येक वेळी सांगतात ते. आणि मग गेल्यानंतर मग ते त्या काळात काही बॅटऱ्या नाही, काही नाही, मग विजेचा असा प्रकाश व्हायचे, भट्टोबास खाली बसायचे. इथं कला कौशल्य निवृत्ती भट्टोबासांची पहा कशी आहे, आचार्य श्रींची. भट्टोबास खाली बसायचे, पाहायचे दुरून, अरे तू तिथपर्यंत गेला बरं का, इतक्या स्पीडने धावायचे. आणि ते चिखल आणि त्या चिखलामध्ये चाललेले आहे, आणि नाथोबा पट चाललेला आहे. स्वामींनी म्हटलं का? निघालो. आणि निघाल्यानंतर मग अर्ध्या दूर गेले आणि बरोबर भट्टोबासांनी त्यांना गाठल्यानंतर भट्टोबास म्हणतात नातो थांब. अरे कुठे चालला? ना स्वामींनी सांगितलं. कुठं? की असं प्रयागवट घेऊन ये, इलाहाबादला जायचं आहे, जिथे काशी ते गंगा तुम्हाला माहित आहे, तिथे तो प्रयागवट आहे. अरे म्हणतात, अरे तुला नाही सांगितलं रे. ना मला स्वामींनी सांगितलं म्हणे. नाही रे, ऐक माझं. संवाद झाले दोघांचे. कला कौशल्य निवृत्ती आचार्याकडे कशी होती, आचार्य का केलं स्वामींनी, हे सुद्धा तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टीमुळे केलं. आणि त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न, ते म्हणतात नाही थांबणार नाही. अरे पूर आला, पुरावरून जा म्हणले. अरे ते पूर नाही, गोसावी म्हणितले म्हणजे परमेश्वर. अरे प्रयागवट तो आपला पैठणचा. अरे नाही मला गोसावी म्हणितले, तू काही सांगू नको, मला भुलवू नको म्हणले. अरे नाही नाथो, तसं नाही. अरे हा इथला पानं जो आहे इथल्या, तीर्थ जो आहे इथला घेऊन ये आपला पैठणचा. नाही पुरावरून जा म्हणले, परमेश्वर पुरावर. अरे ते परमेश्वर पूर नाही, आपलं पूर, हा जो आलेला नदीला पूर आहे ना, इथून जा म्हणले गोसावी. चाल बरं म्हणे, तू जर खरं बोलत असशील, भट्टोबासांना म्हणे नागदेवा तू जर खरं बोलत असशील नागदेवा, तर मग आता स्वामीकडे जाऊ. पटकन भट्टोबासांच्या बुद्धीमध्ये आला, हा बरोबर आता आला, हा बरोबर आता याला न्यावं लागते. कारण गोसाव्यांची प्रवृत्ती बाहुल्य भट्टोबास जाणती आणि बाहुल्य बाईस जाणती. आणि स्वामींना त्यांना माहित होतं भट्टोबासांना इकडे आणायचं आहे बा. आणि मग भट्टोबासांनी काय केलं की त्यांना घेऊन आले. चाल म्हणे आता स्वामींकडे. दोघंही आले. आल्यानंतर महत्वाची लीळा आहे बरं का, शेवटला प्रसंग सांगतो, कारण वेळ झालेला मला माहित आहे. आणि आल्यानंतर दोघंही तिथे उभे राहिले दारवंट्यात. नाथोबा म्हणतात जिजी हा नागदे ऐसे म्हणतो, तुम्हीच मला सांगितलं नाही इकडून जा तिकडून जा. हा नागदेव मला असा म्हणतो. आज आमचे गोसावी श्री चक्रधर प्रभू महाराज एकदम स्मित हास्य करत, कृपेचे भाडत्व ज्याच्याकडे असा कृपाळू अवतार आमच्या आचार्यश्रीकडे असे पाहतात. आचार्यश्रीकडे पाहिल्यानंतर स्वामी मिश्किल्लपणे हसतात. नाथोबा म्हणतात जिजी इकडे बाईसा उभे होते, इकडे भक्तजन उभे होते, जिजी हा ऐसा म्हणतो, यांनी मला आणलं बरं का, मी तर तुमची आज्ञा पाळायला तिथपर्यंत गेलो, यांनी मला घेऊन आला ना, हा काही सांगतोय मला. जिजी तुम्हीच म्हणले ना परमेश्वर पुरावून जा, तो प्रयागवट घेऊन या. आणि आचार्यश्रीकडे परत भट्टो आमचे स्वामी पाहतात. लीळा लक्षात घ्या बरं का, मार्मिक लीळा आहे अत्यंत. कारण स्मरण कसं असतं हे विद्वत जनांकडून तुम्ही पाहून घ्या, नाही का, जसं तुमच्या गुरुमुखे तुम्हाला उमट झाला तसं
मग त्या ठिकाणी म्हणतात जीजी हा मला घेऊन आलेला आहे असं तुम्हीच सांगा आता याचं सगळं. बाईसा वगैरे सगळे पाहतात आणि स्वामी श्री चक्रधरप्रभू आचार्य सिंगकडे असे पाहतात. आचार्य श्री एक बोले ना दोन बोलत नव्हते, काहीच नाही, गप्प त्या ठिकाणी चुपचाप आचार्यश्री असे पाहत होते आणि नातोबाच बोलू लागले. त्यावेळेस स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या मुखातून ते सूत्र बाहेर आलं, जे सूत्र इकडे आलं नाही, पण आमच्या चतुर्थ शोधनिकार आचार्य परमपूजनीय मुरारी मल्लवास विद्वांस ते खरंच विद्वान होते. आबा दादांना माहित असेल, डॉक्टर दादांना माहित असेल, नाही का, त्यांना तर माहितच आहे, प्रश्नच नाही. मग बाबांना माहित आहे की आचार्य मुरारी मल्लवास इतके विद्वान होते की त्यांनी ते सूत्र शोधणीच्या पाठामध्ये टाकलं. इकडे जे सूत्रपाठात आलं नाही ते शोधणीचा पाठ काढला आणि त्या शोधणीच्या पाठामध्ये टाकलं. आणि तिथे आमचे स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराज म्हणतात, नाथोबाचे ते सगळं बोलणं होऊ दिलं. आचार्यश्रीकडे पाहिलं, आचार्यश्री काही बोलत नाही. नाथोबा म्हणे बोलला आता, तेव्हा आचार्यश्री गप्प होते. स्वामी हसले 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 आणि तेव्हा शेवटी स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराज म्हणतात, ऐसे झाले नवे किंगा मंडळिका. फार महत्वाचं सूत्र आहे बरं का. ऐसे झाले नवे किंगा मंडळिका, म्हणजे अरे तू माझ्या आज्ञेचं प्रतिपालन केलं ना, येथाच एक तुझा जन्म लेखी लावून टाकला. हे आचार्यश्री नाथोबांच्या विषयीची पाहत होते. हे आचार्यश्री नाथोबांना जाणत होते की या नाथोबांनी जे म्हटलं स्वामींनी ते करायचे. म्हणून ऐसे झाले नवे किंगा मंडळिका. अरे तुम्ही साधा उल्लेख जरी करताना म्हणत एखादी क्रिया करायची, अध्ययन मंदिर मध्ये येऊन मला हे दास्य करायचंय असा क्रिया जरी उल्लेख केला आणि नाही झालं तुमच्यानी ते दास्य, पण ऐसे झाले नवे किंगा मंडळिका. अनेक आचार्य असे म्हणतात की नाही, ते सुद्धा त्याचं लेखी लागते. कारण एथीचे ते एतुलेही वाया न वचे, याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे की तुम्ही साधा मनातून जरी उल्लेख केला, अध्ययन मंदिरला जाऊन मला हे दास्य करायचं आहे, तिथे जाऊन मला हे करायचं आहे बरं का, असं असं मामांनी सांगितलं मला ते करायचं आहे, तुम्हाला बरोबर ती क्रिया नाही, तुमच्या याच्यात काही अडचण आला पण ती क्रिया लेखी लागल्याशिवाय नाही राहणार नाही. कारण ती अंतःकरणातून केलेली क्रिया आहे. त्याला म्हणतात की मानसिक, मनातून तुम्ही म्हटले ना तर तिथं ते लागलं पटकन. म्हणून स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराज म्हणतात, ऐसे झाले नवे किंगा मंडळिका. आणि जी क्रिया झाली नाही आणि आपण तिथेच ठरवलं असं करायचं पण नाही येऊ शकलो आपण, तर त्यावेळेस काय करायचं, अप्राप्ती करायची. पक्षकारांनी फार छान सांगून ठेवलेलं भाष्यकारांनी, हात अवघ्या निमित्त विधीचा बापू, काय अप्राप्ती. तुम्ही जर अप्राप्ती केली की माझ्यानी असं घडू शकत नाही आहे, तुमच्याकडे अन्नदान करण्याची सोय नाही आहे, ती वेळ मग माझ्याकडे तर नाही आहे, मग काय करायला पाहिजे, या ठिकाणी अप्राप्ती करायला पाहिजे माणसाने. तुम्ही जेवढी अप्राप्ती भावली ती क्रिया तुमची लेखी लागते. आता एखाद्याला नाही दंडवत घालणं होत, मग त्यांनी अप्राप्ती करायची आहे. देवा मी तुला घालू शकत नाही देवा, हे श्री चक्रधर राया तुम्ही तर दंडवताचा विधी विहिला असे आणि तो तर माझं होत नसे. अरे या प्रपंचात, या संतानाच्या गटारात मी एवढं घुमून गेलेलो आहे, त्याच्यामध्ये मग्न झालेलो आहे की देवा मी तुला दंडवत सुद्धा घालू शकत नाही, मला तो वेळच भेटून नाही राहिला. आणि त्यावेळेस तुम्ही अप्राप्ती करायची आहे. ती अप्राप्ती तुमच्या कधीही कामात येईल. आणि शक्य झाल्यास जी क्रिया होते ती क्रिया करण्याचा प्रयत्नच करायचा. कारण धर्म कार्य ते वेळीसीची करावे, एरवी अविधी तो फावावे नवचे. मग एकदा अविधी चढला तुम्हाला की परत क्रिया होत नाही दैवराटेची. म्हणून पक्षकार म्हणतात धर्म कार्य ते वेळीसीची करावे. आणि असं जे धर्म कार्य होतं, जे जे नाथोबांना सांगायचे स्वामी ते नाथोबा पटकन करायचे. म्हणून स्वामी म्हणतात ऐसे झाले नवे किंगा मंडळिका. अरे आज्ञेचं पालन केलं, इथे तू सर्व जिंकलास, तुझा एक जन्म मी येथे सुद्धा लेखी लावून टाकला. नाथोबाचे मंडळिकाचे 7 जन्म लेखी लावले म्हणतात, त्याच्यातला हा एक जन्म आहे. आणि हे भट्टोबाच जाणत होते. म्हणून जेव्हा भट्टो आचार्य आमच्या नाथोबांचं देह जात होतं, मंडळिकाचं देह जात होतं, त्यावेळेस भट्टोबास म्हणतात की तेथं माझे अंथरूण पसरा, तिथं घाला माझं आसन, का ती जागा सत्वस्थ, तेथे माझा श्री चक्रधर गोसावी स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराज साक्षात विराजमान होणार आहेत. आणि तिथं मला अदृष्ट परवायच्याने का होणार माझ्या स्वामींचा मला भेटण्याचा योग येणार आहे. ती जागा सत्वस्थ आहे. सत्वस्थ म्हणजे रजतमाचं काहीच नाही, त्याच्यामध्ये मिश्रण नाही, एवढी सत्वस्थ.
स्वामींचा जिथं चरण पडतो तिथं कसं वाटतं? आल्हाद. तो आल्हाद त्या ठिकाणी होणार आहे, कारण श्री चक्रधर प्रभू महाराज त्या ठिकाणी विराजमान होणार आहे. म्हणून नाथोचे देह गेले तिथे माझे अंथरूण घाला, तिथं मला घाला, तिथं माझं आसन घाला, असे भट्टोबास म्हटले. तर प्रत्येक भक्तांविषयी स्वामींच्या आणि प्रत्येक गोष्टींविषयी भट्टोबासांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो होता हा खूप वेगळा होता. कला कौशल्य निगुती यांनी अगदी परिपूर्ण असणारे आमचे आचार्य श्री भट्टोबास जेव्हा शेवटी म्हणतात की त्या टीकेमध्ये फार सुंदर आलेलं आहे, आमचे आचार्य श्री भट्टोबास म्हणतात, अर्जुन काय भांडारे करा 16 वरिके संविधान परी गोसावी अप्रोक्षासी योग्य केले ते. परी अप्रोक्षासी योग्य नव्हे. श्रीकृष्ण भगवंत पासून अर्जुन देव सहस्त्र वर्ष तरी अप्रोक्षासी योग्य नव्हे. आणि तिथे भट्टोबास म्हणतात, त्या स्मृती स्थळात पण आलेलं आहे की गोसावी मज आवठा वरखा फक्त 3.5 वर्षात काय अप्रोक्षास योग्य केले. आणि राहिले अप्रोक्ष ते माझ्याकडे उदार स्वामींनी सांगितलं होतं, तुला प्रेमाचा पुढारू दिलेला आहे, प्रेम द्यायचं आहे तुला, आणि म्हणून अप्रोक्ष नको, तुला डायरेक्ट प्रेम देणार आहे मी. म्हणून 6 मास ते राहिलेले होते की तुला आचार्य हा सगळा परिवार सांभाळायचा आहे, म्हणून तुला काय, तुला या परमार्गाचा मी आचार्य करत आहे. आणि म्हणून भट्टोबास आचार्यश्री त्या ठिकाणी म्हणतात की मज आवठावर का, म्हणजे नित्यविधीपाशी निमित्तविधी तुतो, एवढा निमित्तविधी घडून घेतला, एवढा निमित्तविधी घडून घेतला. स्वामी कसं उद्धरतात ते पक्षामध्ये फार सुंदर झाले. नीती आणि समर्थवाद या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पक्षच आहे तो नीती समर्थवाद. नीती म्हणजे ज्या लीळा करून केलेलं ते, आणि एखादी अवघड क्रिया करून जी नव्हती, कर्तुम कर्तुम मन्यथा कर्तुम होत्याचं नव्हतं हा परमेश्वर करू शकतो, तो आहे समर्थवाद. तो समर्थवाद आणि ती नीतीने लीळा करू करू हे केलं. आणि जसं समर्थवाद तसं श्वानमुखे खीर खावणे, भट्टोबास निरंतर आठवायचे आचार्यश्री. स्वामींनी श्वानमुखे खीर खायला लावली, असं का असं का असं का. आणि शेवटी सगळं झाल्यावर असं म्हणतात की आता वानरे या येतुले दिस, एवढे दिवस येथ म्हणजे आमच्या जवळ काही करता काही होत असे तुम्ही जाणार का. भट्टोबास म्हणतात जीजी नेने, प्रत्येक वेळी नेनू भावाचे बरं का. आणि तेव्हा स्वामी सांगतात वानर या तुम्हा अनंता सृष्टी अतिक्रांता का. अरे श्वानमुखे खीर खायला लावली ना वानर्या तुला, आता तुला कधीही सुने न होणे हो गो. आता याच्यानंतर तू कधी कुत्र्याचे जन्मच्या जेल लेपच्या लेप अनंत सृष्टीचे. आणि आमचे बंधकार म्हणतात ततदाती कर्माचा नासू केला. जेवढे काही तशा पद्धतीचे लेप असतील ते सर्व नासून टाकले. एवढा कृपाळू होता आमचा श्री चक्रधर प्रभूंचा होता. आणि तो फक्त आणि फक्त जर कोणी जाणला असेल तर आचार्य श्री भट्टोबासांनी जाणलं होतं. अशी आचार्य श्री वेदवंती नागदेव, स्मृती स्थळातील नागदेव ही होती, लक्षात ठेवायचं. त्यांनी तो जाणलेला श्री चक्रधरू, म्हणून येणे अवतारे श्री चक्रधरे, जो नुद्धरे तो कैची नुद्धरे मान उद्धरे, हे त्यामुळे ते म्हणायचे. असे आचार्यश्री होते. आचार्यश्री बद्दल बोलताना अनेक भावना आपल्या उत्कटित होत जातात. मला माहिती आहे तो विषय जितका सुंदर दिला, आणि काही त्या विषयावर आणि काही भरपूर असं बोलावंच वाटतं, पण जास्त केलं की अजीर्ण सुद्धा नको, नाही तर तुमची मानसिकता डळून जाईल. स्वस्थ चित्ते बुद्ध हे संभविते, नाही का. आणि म्हणून आचार्य श्री नागदेव जर जाणायचे असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून स्वामी श्री चक्रधर प्रभूंना जर पाहायचं असेल तर खरंच तुम्ही तो शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मी सर्व तरुण वर्ग आहे, आपले पंथीय लोक आहे, गर्दी खूप नाही पाहिजे, गर्दी पाहिजे, जाणणारे पाहिजे. म्हणून मी तरुण वर्गांना अशी विनंती करेल की महानुभाव तत्वज्ञान अभ्यासण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांना ज्यांना अभ्यासाची ओढ असेल, आमचे विद्वतरत्न आबादादा कपाटे आणि डॉक्टर केशराजदादा कपाटे मामा आहेत, सर्वांकडे या आणि त्यांना विचारा. तुम्ही विचारा, आणि विचारल्याशिवाय जिज्ञासा करावी, जिज्ञासा केल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून आचार्यश्रींना समजायचं असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून श्री चक्रधर प्रभू पाहायचा असेल तर त्याचा विचार करणं सुरू करा. स्मृती स्थळ अवश्य वाचा, तुमच्या जीवनाला नवीन आकार भेटेल. आणि नवीन आकार भेटणार नाही तर कैवल्याचा रथ चढण्याकडे तुम्ही आगीकूच केल्याशिवाय राहणार नाही. आणि असे स्वामींच्या सन्निधानीले असलेले सर्व भक्त जेव्हा जेव्हा आठवतो त्यावेळेस काय होईल,
हे सगळं आठवलं. मी आधीच सांगितलं, तुम्ही पुराणे पडिये जाल. हे सगळं आठवताना जेवढं जेवढं आचार्यश्रींच्या, नाथोबांच्या आणि महादंबेच्या सर्व सर्व गोष्टींना तुम्ही जे आठवत गेले, येणे काही होय ना पापाचे शाळण होय. म्हणून स्मृती स्थळ हे पापाचं शाळण करणारं स्थळ आहे आणि म्हणून ते रोज अभ्यासलं पाहिजे. प्रत्येक महानुभाव युवक युवतींनी आणि महानुभाव युवक युवतींना ज्यांना ज्यांना वाटलं त्यांनी त्यांनी महानुभाव तत्वज्ञान आणि महानुभाव तत्वज्ञानातलं ते स्मृती स्थळ अवश्य वाचा. त्याचे तत्व जाणून घ्या आणि कसं कसं त्यांनी देह क्षेपले हे आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल बाबा दादा म्हणून आले की डायरेक्ट दीक्षा दीक्षा नाही, पहिले हे समजा. हे समजा, याला परिपूर्ण करा आणि हे परिपूर्ण केल्यावर जगाच्या पाठीवर एवढं सुंदर तत्वज्ञान आणि एवढा सुंदर उद्धरण्याचा मार्ग मला तरी कुठे वाटत नाही. इतका सुंदर असा पंथ आपला आहे, इतकं सुंदर तत्वज्ञान आहे. पहिले समजायचं नाही तर मला वाटायचं की बा कार्यक्रम होता, छान वाटायचं, अगदी सगळे पाहायचो. पण जेव्हा समजायला लागलं, त्याच्यामध्ये डीपली उतरायला लागलो, तेव्हा कळलं अरे हे साधारण नाही बरं का. संध्यावर संध्या, संध्यावर संध्या, आणि ते सर्वांचं उत्तर महानुभाव तत्वज्ञान देत असतं. लक्षात ठेवा, स्वामी श्री चक्रधर प्रभूंचे शास्त्र परावराचं हे निरोपण सगळ्यांना एक नवीन संजीवनी देत असतं. ते घेण्याचा प्रयत्न करा. आणि एवढं बोलून वेळ भरपूर झालेला आहे आणि याच ठिकाणी आचार्य श्री नागदेव हा माझ्याकडे विषय दिलेला होता, तो मी आपल्या प्रयत्नाने मांडण्याचा एक प्रयत्न केला. पण जे काही मी सांगितलं असेल त्याला थोडं घरी घेऊन जा बरं का. कारण ते विसरू नका. ते विसरले गेलं सगळं, त्याला विसरू नका. ते जर जेव्हा जेव्हा आठवाल, जेव्हा जेव्हा तुम्ही ते आठवाल, तेव्हा तेव्हा आपलं पापाचा नाश होणार आहे. आणि पापाचा नाश साधारण नाही आहे, म्हणून ते आठवण्याचा प्रयत्न करा. ती शिदोरी स्वामींनी जी पाठवली होती ती तुमच्या घरी घेऊन जा. का? नाथोबा भट्टोबासांना जी शिदोरी पाठवली ती निरंतर आठवा. भट्टोबास आचार्यशी निरंतर आठवायचे. आणि अशा प्रकारे आचार्यश्री नागदेव याच्यावर मी तुम्हाला तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी झाला किंवा यशस्वी म्हणण्यापेक्षा तो तुमच्या अंतर्गत कितपत उतरला हे सर्वज्ञच जाणे. पण तो तुम्ही आवडीने तो विषय ऐकून घेतला आणि आता जवळपास 1:23 झाले, म्हणजे 1-1.25 तासाचा पिरियड आपला सहज गेला. तर अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य की मी तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला, पण तो विषय विसरू नका. आणि इथं मला तर ऋणात मी नाही राहू शकत, आभारी मानू शकत. माझं घरच आहे, तुम्ही घर आहे ना, मानव परमार्ग अध्ययन मंदिर घर आहे. मग म्हणून मी एक तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न, झालेली सेवा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणी अर्पण करतो. आणि शेवटी माझ्या स्वामी श्री चक्रधर प्रभूंना अशी प्रार्थना करतो, हे परब्रह्म परमेश्वरा, या सृष्टीची रचना तू आपला आनंद देण्यासाठी केली. आमच्या या सर्व भक्तांना तू काय कर, तुझ्या सर्व या भक्तांना, तुझ्यासाठी जमलेल्या या सर्व समुदायाला, या तुझ्या सद्भक्तांना तू आपला स्वरूपीचा आनंद प्रदान कर. त्या आनंदाकडे हे जाऊ दे. यासाठी तुमच्यासाठी म्हणतो, थोडं ताईट बसा आणि माझ्या शब्दांना विराम देतो. श्री चक्रधरा तू दे रे आज मला आनंद हा तुझ्या प्रेमाचा खरा. आनंद हा तुझ्या प्रेमाचा खरा. वेड लागले तुझे या वेड्या दासा, वेड लागले तुझे या वेड्या दासा. नको पाहू तू अंत समाजा, नको पाहू तू अंत समाजा. कवन कवणी व्यसन सती, उद्धरण्याचे व्यसन तुझसी, उतरण्याचे व्यसन तुझसी. असन्निधानी जीव विनवी तुला,
प्रेम देऊणी उद्धरी आज मला, प्रेम देऊणी उद्धरी आज मला, बाळकाचे ते रडणे ऐकूनी माताधारी स्नेहाने हृदय, माताधारी स्नेहाने हृदय, माझी माऊली अशी करुसली, माझी माऊली अशी करुसली, याना याना हो स्वामी आता तरी, याना याना हो स्वामी आता तरी, परधर्म हे जीवन व्हावे, आमचे बाबा म्हणायचे परधर्म हे जीवन व्हावे माझ्या, आणि परमेश्वराला पूजाचं कसं, परधर्म हे जीवन व्हावे माझ्या श्रोणी तुझ पूजावे. परमेश्वर 1 करोड 2 करोड 5 करोड मागत नाही, तुम्ही मागतात तर 2 अश्रू, त्याची किंमत मी देणार आहे म्हणतात, त्याचा लेख कवणीने मी देईल म्हणतात. आणि म्हणून निर्वचन प्रमाण छान सांगितलेलं आहे, त्याचा लेखू परमेश्वर देत असे. आणि म्हणून सांगत तात्पर्य आमचे आजोबा म्हणायचे, ते सूत्र धरून म्हणायचे, परधर्म तुमचे जीवन किंगा, परधर्म हे जीवन व्हावे माझ्या श्रोणी तुझ पूजावे, माझ्या श्रोणी तुझ पूजावे, जेव्हा की कर हवी नवी तो तुझला, ध्याना ध्याना हो स्वामी प्रेम मला, ध्याना ध्याना हो स्वामी प्रेम मला, श्री चक्रधरा तू दे रे आज मला, आनंद हा तुझ्या प्रेमाचा खरा, आनंद हा तुझ्या प्रेमाचा खरा. झालेली सेवा सर्वज्ञांच्या श्री दत्तात्रयाच्या चरणी अर्पण करतो, याच ठिकाणी थांबतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की. शेवटी जोरात बरं का, भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत. वेळ झाला.